राष्ट्राय स्वाहा. आपल्या सगळ्या वेदांमध्ये हिंदूंच्या कल्याणाचा विचार नाहीये, विश्वातील मानवाचा कल्याणाचा विचार आहे. हे विश्वची माझे घर, हे वाक्य तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये वाचायला मिळणार नाही. फक्त हिंदू धर्म. आमच्या पंथाचे व्हा तर तुम्ही आमचे, नाहीतर तुम्ही काफर सर तनसे जुदा व्हायला तयार व्हा. 635 पासून 2025 पर्यंत आजही हिंदुस्थान हा हिंदूंचाच आहे, तो टिकून आहे. सगळे मुसलमान, राष्ट्रपिता महात्मा गांधी मान्य आहे त्यांना, जो या मातेच्या पोटी जन्माला आला तो तिचा पिता कसा होऊ शकतो? पण ती माता मात्र नाही. सॉरी, गले पे छुरी रखेंगे तो भी हम वंदे मातरम नाही बोलेंगे. तुमच्याच काही इस्लामिक देशांमध्ये वंदे मातरम सारख्या अर्थाचं दुसरं पण काही उच्चारलं जातं. मग भारतातल्या मुसलमानांना प्रॉब्लेम काय? कुठे हे धर्माचं काय आहे सांगा बघू. पण इतिहासच माहित नाही आम्हाला. हे संभाजी महाराजांचं बलिदान आम्हाला कळण्यासाठी आम्हाला छावा नावाचा एक सिनेमा यावा लागतो. इतिहासाची पुस्तकं वाचून आम्हाला कळत नाही, छावा आल्यामुळे आम्हाला कळतं. 90 साली काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीरी पंडितांची हिंदूंच्या अभूतपूर्व कत्तली स्वतंत्र भारतात काँग्रेसच्या राज्यात होतात झाल्या किती भीषण हे कळण्यासाठी एक काश्मीर फाईल नावाचा सिनेमा यावा लागतो. इतके झोपलेले आहेत हिंदू. आज संस्कार भारतीतर्फे वंदे मातरम या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी मला इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आधी संस्कार भारतीचा खूप आभारी आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग आहे, तो काही वेगळं नाही आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. असे सगळे योग जुळून आलेत. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारने जनगण मनच्या आधी वंदे मातरम पूर्ण गायलंच पाहिजे असा नियम केला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज खऱ्या अर्थाने स्वर्गामधल्या बंकिमचंद्रांना आनंद झाला असेल. खरं तर हा सन्मान 1947 नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर खरं तर वंदे मातरमचा व्हायला हवा होता. वंदे मातरम हे ह्या देशाचं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं. पण ते एक नाकर्तेपणाची भूमिका असलेले, बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं जाहीरपणे म्हणणारे आणि पूर्णपणे संस्कारांनी मॅकॉले, मॅक्स मुलर यांच्या संस्कारांवर विश्वास ठेवणारे, यांचे भारतातले अनुयायी असं जरी म्हटलं तरी चालेल नेहरूंना. त्यामुळे जे जे हिंदूंचं आहे ते सगळं वाईट आहे. तुम्ही हिंदू आहात याची तुम्हाला सातत्याने लाज वाटली पाहिजे. तुम्ही भारतीय आहात, भारतीय संस्कृती, सनातन हिंदू धर्म हा तुमचा धर्म आहे याची तुम्हाला सतत शरम वाटली पाहिजे. आपल्या भाषेची शरम वाटली पाहिजे. आपल्या पेहरावाची लाज वाटली पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षण, अशा पद्धतीचे संस्कार जाणीवपूर्वक स्वतंत्र भारतामध्ये करण्यात आले. आणि ते इतकं नसानसात भिनवलं गेलं. खरं तर हे 1818 मराठाशाही संपली. मराठ्यांचं साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण भारतावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य प्रस्थापित झालं, त्याच्यानंतर या देशावर जर राज्य करायचं असेल तर या देशाची मर्मस्थानं आहेत त्याच्यावरती सर्वात जास्त प्रहार करायला पाहिजेत. या देशाची मर्मस्थानं कुठली कुठली आहेत? जगाला ज्ञान विज्ञान देणारे ग्रंथ पहिल्यांदा जगात जर कोणी लिहिले असतील तर ते भारतीय संस्कृतीने लिहिले. जगातला पहिला ग्रंथ वेद, ऋग्वेद, जगातला पहिला ग्रंथ भारतामध्ये लिहिला गेला.
भारतीय सनातन हिंदू संस्कृतीचे ग्रंथ हे शास्त्र शिकवतात, हे विज्ञान शिकवतात, हे कला संस्कृती शिकवतात, हे गणित शिकवतात, एक आदर्श जीवन पद्धती कशी जगावी याचे मापदंड ते घालून देतात. इतकं सगळं आदर्श आहे आणि सगळं आदर्श यांच्या ग्रंथांमध्ये दडलेलं आहे. आणि हे सगळे ग्रंथ कुठल्या भाषेमध्ये आहेत तर संस्कृत भाषेमध्ये आहेत. जर पुढच्या सगळ्या पिढ्यांना संस्कृत पासून तोडलं तर आपोआपच या सगळ्या ग्रंथांपासून, या ज्ञानाच्या भांडारापासून पुढच्या सगळ्या पिढ्या दुरावतील आणि मग यांच्यावर राज्य करणं खूप सोपं होईल. आणि त्या पद्धतीने मॅकॉले कामाला लागला. मॅक्स मुलरने त्याला साथ दिली आणि मग 1818 नंतर 1818, 1918, 2018 200 वर्ष होऊन गेली. आणि मग हळूहळू ज्यांना संस्कृत येत होतं त्या पिढ्या संपल्या आणि संस्कृतच्या जागी भारतामध्ये जे ब्रिटिशांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली त्या शिक्षणामध्ये इंग्रजी ही या मातीशी कुठलाही संबंध नसलेली भाषा आमच्या बोडक्यावर मारली. आम्हाला ते जबरदस्तीने शिकायला लावलं. नवे इंग्रजी शिकणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायला लागलं आणि अशा पद्धतीने या देशाचं वाटोळं व्हायला सुरुवात केली. मग मनुस्मृती असेल, वेद असतील, या सगळ्याचं भ्रष्टकरण सुरू झालं. हे सगळे वेद युरोपामध्ये घेऊन जायला लागले आणि मग या वेदांमध्ये ओरिजिनल जे नाही, जे मनुस्मृतीमध्ये ओरिजिनल मनुस्मृतीमध्ये जे नाही ते सगळं इंग्रजी भाषांतर करताना असं पद्धतीने इतकं बेमालूमपणे घुसडलं गेलं. आणि मग ज्या इंग्रजाळलेल्या पिढ्या भारतात जन्माला आल्या त्या सगळ्यांनी वेद वाचले नाहीत, उपनिषद वाचली नाहीत, त्याच्यावरची इंग्रजी भाषांतर वाचली. आणि मग त्यांना आपली संस्कृती किती मागासलेली आहे, आपण किती गावंढळ आहोत, आपण किती बिंडोक आहोत असा भ्रम तयार व्हायला सुरुवात झाली. आणि युरोपियन लोक किती हुशार आहेत, सगळे शोध कसे युरोपियन लोक लावतात. पृथ्वी गोल आहे, ती सूर्याच्या भोवती फिरते, हे कसं गॅलिलिओनीच आयुष्यात पहिल्यांदा सांगितलं जगात. गुरुत्वाकर्षण कसं फक्त न्यूटनच, नाही तर त्याच्या आधी गुरुत्वाकर्षणच माहीत नव्हतं. अशा पद्धतीची एक मानसिकता तयार केली गेली आणि त्या मानसिकतेचे जे असंख्य बळी या देशामध्ये जन्माला आले त्याच्यातला एक मोठा बळी म्हणजे जवाहरलाल नेहरू. तेही बळीच आहेत. आणि मग त्यांनाही असं वाटायला लागलं की युरोपियन भाषा, युरोपियन संस्कृती ही जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, त्याच्यामुळं त्या पद्धतीनंच आपण देशामध्ये शिकवलं गेलं पाहिजे. आणि आपलं जे जे आहे ते सगळं वाईट आहे. सेक्युलरिझम हा शब्द मुळात ह्या सेक्युलरिझम या शब्दाचा भारतीय संस्कृतीशी सुतराम संबंध नाही. आपण मुळात सेक्युलर या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? सर्व धर्म समभाव. हा जो आपल्याला शिकवला गेलाय हा सेक्युलर शब्दाचा अर्थच नाही आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्व पंथ समभाव. आणि आपल्या देशामध्ये पंथ ही संकल्पनाच नाही आहे. आपण सनातन धर्म मानणारे आहोत. विश्वामध्ये जो एकमेव धर्म आहे तो सनातन हिंदू धर्म. बाकी सगळ्या धर्म संस्था म्हणा, त्याला पंथ म्हणा, त्याला मजहब म्हणा, कारण ते सगळे मनुष्य निर्मित आहेत, माणसांनी निर्माण केलेले आहेत त्यांच्या फायद्यासाठी.
म्हणून मग त्यांनी निर्माण केलेले त्याचे सभासदत्व कुणाला द्यायचं याचे काही नियम बनवले गेले. जेवढे पंथ बनवले गेले त्या सगळ्या पंथांच्या निर्मात्यांनी त्या पंथांचा सभासदत्व कुणाला द्यायचं याचे नियम बनवले. मग त्या नियमामध्ये जो बसतो तो त्या पंथाचा सभासद असतो. मग त्याच्यावर एका विशिष्ट वयामध्ये आल्यावर तसे तसे संस्कार केले जातात आणि तो त्या पंथाचा सभासद होतो. मग तो ख्रिश्चन होतो, मग तो मुसलमान होतो. सनातन हिंदू धर्मचा सभासद होण्यासाठी असा कुठलाही संस्कारच नाही, त्याची गरजच नाही. हे सगळं मी का सांगतोय? ह्या सगळ्याचा जो पहिला बळी आहे तो वंदे मातरम आहे. ही मेंटॅलिटी असलेलं पहिलं सरकार आपलं, आणि जे सलग 60-65 वर्ष देशावर राज्य करत राहिलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आणि त्याच्या आधीची 150 वर्ष आम्ही तेच शिकत आलो. तेव्हा आम्हाला आमच्या नवीन आलेल्या स्वतंत्र भारताच्या सरकारने जे सांगितलं ते सगळं खरं वाटायला लागलं. कारण आम्ही पण त्याच मानसिकतेमधनं शिकून पुढे झालेले, मोठे झालेले होतो. आम्हाला आमची संस्कृती, आम्हाला आमचा धर्म, मला धर्म म्हणजे काय, रिलिजन म्हणजे धर्म नव्हे, रिलिजन म्हणजे पुन्हा पंथच, हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही, हे आम्हाला कोणी शिकवलंच नाही. आणि हे सर्वधर्म समभावाची खुलसट कल्पना आमच्या बोडक्यावर मारली, आमच्या नसानसामध्ये ती बिनवली. सेक्युलरिझमचं भूत आमच्यावर बसलं. आणि या सगळ्यातून या देशाचं अतोनात नुकसान झालं. ते अतोनात नुकसान 2014 नंतर मोदी भरून काढायचा प्रयत्न करतायत. एवढं सोपं नाही. तिसरी टर्म आली, अजून काहीच केलं नाही हिंदूंसाठी. तिसरी टर्म आली, हे काय करतायत? आम्ही तर मित्र बसलो होतो आणि मला असे, तू भाजपचा आहे म्हटलं, अजिबात नाही. एक तर मी भाजपचा साधा सभासद पण नाही आहे. तर ही भाजपचं जे आवडत नाही ते मी जाहीरपणे बोलतो. मी हिंदू पक्षाचा सभासद आहे आणि तो जन्मजात आहे, त्याच्यासाठी मला कुठलं कार्ड भरावं लागत नाही. कारण मी जन्मालाच आलो हिंदू म्हणून. विश्वातला प्रत्येक माणूस जन्माला हिंदू म्हणूनच येतो. विवेकानंदांचं युरोपातलं भाषण आहे का, त्याच्यात त्यांनी म्हटलंय, मी नव्हे, सावरकर म्हणतात, विश्वात जन्माला येणारं प्रत्येक मूल हे हिंदू असतं जन्माला येतं तेव्हा. नंतर त्याचे आई वडील त्या त्या धर्मसंस्थांचा, त्या त्या पंथाचं त्याला सभासदत्व बहाल करतात. मग तो मुसलमान होतो, ख्रिश्चन होतो, जे काय व्हायचं ते होतो, पण जन्मजात तो हिंदू असतो. तुम्ही कधीतरी या देशाच्या इतिहासाचा जर अभ्यास केलात आणि आपले आता सध्या हे कलियुगाचा शेवटी तो कल्कीचा अवतार घेऊन भगवंत येणार आहे असं आपल्या कानावर सतत पडतंय सध्या. तुम्ही कधीतरी जर पहिले 9 अवतारांचा विचार केला तरी सगळे 9 अवतार भारत देशाच्या रक्षणासाठी आलेले नाहीत. मत्स्य अवतार कोणासाठी आला? भारत देशाला वाचवायला आला. मत्स्य अवतार नाही, पृथ्वीला वाचवायला आला. कुर्म अवतार कोणासाठी आला? पृथ्वीला वाचवायला आला. वामन अवतार कोणासाठी आला? पृथ्वीला वाचवायला आला. पृथ्वीवरची माणसं, त्या माणसांना ज्ञान विज्ञान देणारे वेद, उपनिषद, पुराण, हे वेद ग्रंथ आणि इथली जिवंत सजीव सृष्टी यांना वाचवण्यासाठी, भारत देशाला वाचवण्यासाठी एकही अवताराने जन्म घेतला नाही. परशुराम जन्माला आला, वामन जन्माला आला, हे सगळे नृसिंह जन्माला आला, हे सगळे पृथ्वी तलावरच्या संपूर्ण सजीव सृष्टीला वाचवण्यासाठी, त्यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी हे सगळे अवतार आले. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती राज्य कोणाचं होतं? सनातन हिंदू धर्माचं. जसं एखादं सांगली एक 25-30 वर्षांपूर्वी, किंवा मी जेव्हा मिरजेत राहत होतो 78 सालापर्यंत, तेव्हाच मिरज, तेव्हाच सांगली,
आणि 2026 लागले आता, 26चं सांगली. जसं विस्तारत गेलं तसा भारत विस्तारत गेला आणि जगभर पसरला. रामायणामध्ये असे असे उल्लेख आहेत की ते दक्षिण अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचतात, ऑस्ट्रेलियापर्यंत महाभारतातले उल्लेख पोहोचतात, मेलबर्न सिडनी पर्यंत शमीच्या वृक्षाच्या झाडांचे उल्लेख जाऊन पोहोचतात. आता त्यावेळेला महाभारतामध्ये ऑस्ट्रेलिया नाव शोधायला गेला तर ते मिळणार नाही, कारण ती नावं सगळी बदलली. ही पण एक गंमत आहे. इस्लामच्या ग्रंथांमधलं एकही नाव आजही तीच नाव आहेत, सगळी बदललेली नाही. ख्रिश्चन बायबल मधलं, कुराणामधलं एकही नाव जे बायबलमध्ये आहे तेच आजही आहे. कुराणामधली सगळी नावं जी कुराणामध्ये आहेत, हदीसमध्ये आहेत, इस्लामिक डिक्शनरीमध्ये आहेत, तीच आजही आहेत. फक्त वेदांमधली, उपनिषदांमधली, पुराणामधली सगळी नावं आज ती दिसत नाहीत, ती सापडतच नाहीत. कसं कसं वाटोळं केलंय बघा आपलं. वंदे मातरम म्हणजे फक्त एका गीतावर बोलण्यासाठी तर त्याला 15 मिनिटं लागतील फक्त. वंदे मातरम नको का? त्याच्या पाठीमागचा इतिहास, पूर्वपीठिका बघितल्याशिवाय तुम्हाला वंदे मातरमला मुसलमानांचा असलेला विरोध तुमच्या लक्षातच येणार नाही. बघा ना, वंदे मातरम, वंदे भारतम नाही म्हटलं बंकिमचंद्रांनी. वंदे मातरम, पृथ्वीला वंदन करणार. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आहे ना, पंचमहाभूत यांनी ही सृष्टी निर्माण झाली. हे सृष्टी निर्माण केलेल्या सर्व महाभूतांमध्ये सर्वात सर्व गुण संपन्न महाभूत कुठलं तर ते पृथ्वी. हे सांगितलं कोणी पहिल्यांदा? याची जाणीव कोणी करून दिली? भगवान श्रीकृष्णांनी. त्याच्या आधी आपण जलदेवतेची, इंद्रदेवतेची पूजा करत होतो. श्रीकृष्णाने पहिल्यांदा आपल्याला गोवर्धनाची पूजा करायला शिकवली, भू मातेची पूजा करायला शिकवली. पृथ्वी माता. भारत माता म्हटले का? नाही, भारत माता म्हटलं की संकुचित झालं. पृथ्वी माता. बघा, तुम्हाला पृथ्वी माता हा शब्द कुठल्याही दुसऱ्या पंथांच्या ग्रंथांमध्ये दिसणार नाही. विश्वाचं कल्याण करण्याची भूमिका कुठल्याही पंथांच्या पुस्तकांमध्ये नाही, बायबलमध्ये नाही, कुराणामध्ये नाही. त्यांच्या पंथाचा विस्तार, त्यांच्या पंथाचं संपूर्ण सृष्टीवर राज्य आणणं, एवढ्या पुरतेच त्यांचे पंथ आणि त्यांचे पंथ ग्रंथ, मी धर्मग्रंथच म्हणत नाही त्यांना, तर ते धर्म नाहीत. त्यामुळे त्यांची पुस्तके ही धर्मग्रंथ नाही, पंथ ग्रंथ आहेत, मजहब ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही विश्वाच्या कल्याणाचा एकही शब्द दिसणार नाही. इस्लामच्या कल्याणाचा दिसेल, ख्रिस्ती धर्माच्या कल्याणाचा दिसेल. आपल्या सगळ्या वेदांमध्ये हिंदूंच्या कल्याणाचा विचार नाहीये, विश्वातील मानवाच्या कल्याणाचा विचार आहे. पृथ्वी माता, पृथ्वीला वंदन करणं, पृथ्वीला माता म्हणणं, ही संकल्पना तुम्हाला कधीही मुसलमानाच्या, ख्रिश्चनाच्या डोक्यामध्ये आलेली दिसणारच नाही. कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही, वाचायला मिळणार नाही. फक्त हिंदू. हे विश्वची माझे घर, हे वाक्य तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये वाचायला मिळणार नाही, फक्त हिंदू धर्मामध्ये. आता विश्वात्मके देवे, 13व्या शतकात एक 16 वर्षाचं मूल आता भारतात्मके देवे असं नाही म्हणाला कोण? ज्ञानेश्वर माऊली. आता विश्वात्मके देवे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, भारती जात असं नाही म्हणाले. जो जे वांछील तो ते लाहो हिंदू जात असं नाही म्हणाले. संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक मनुष्याची, सजीव प्राण्याची, पक्ष्यांची, वनस्पतींचं, नद्या नाल्यांचं, सगळ्यांचं रक्षण करा. प्रत्येकाला जे जे हवंय ते त्या मिळू दे, असं एक 16 वर्षाचं मूल 13व्या शतकात म्हणून गेलं.
आणि त्यांनी पसायदान लिहिलं. वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. ही संकल्पनाच नाही कुराणामध्ये. आमच्या पंथाचे व्हा तर तुम्ही आमचे, नाहीतर तुम्ही काफर सर तनसे जुदा व्हायला तयार व्हा. हे डायरेक्ट बोलतात. ख्रिश्चन धर्मीय सूट बीट घालून, 3 पीस सूट घालून फार सॉफ्टली तेच काम करतात. काही वेगळं करत नाही, काही वेगळं नाही करत. ते बरोबर तुमच्या समाजातल्या सगळ्यात गोर गरिबांना पकडतात, आदिवासींना पकडतात, भिकाऱ्यांना पकडतात. त्यांच्या गरजा, आम्ही तुमच्या सगळ्या गरजा भागवतो, त्याच्या बदल्यात आमचा धर्म स्वीकारा. स्वामी विवेकानंद 18व्या शतकामध्ये अख्ख्या जगभर फिरले. हजारो युरोपियन म्हणजे ख्रिस्ती धर्मीय हे स्वामी विवेकानंदांचे हिंदू धर्म प्रचारकाचे अनुयायी झाले. त्यातला एकालाही स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मात आधी या मग माझे अनुयायी या असं म्हटलं नाही. तुम्ही चर्चमध्ये जा रोजच्या प्रमाणे, तुम्ही येशूची पूजा करा आणि तरीही तुम्ही हिंदू असू शकता. हे विश्वची माझे घर, ही संपूर्ण पृथ्वी आणि या पृथ्वीवरचा प्रत्येक घटक हा माझा आहे. महाभारतामध्ये जे लढले ते फक्त भारतातले लढलेले नाहीत, संपूर्ण पृथ्वीवरची माणसं लढली. त्यामुळे ही संकल्पना समजून घेणं, मग या विश्वाचं कल्याण करणारी संकल्पना ज्या मातीमध्ये आहे, ज्या माणसांच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये आहे, तो हिंदू. तो कुठलं पुस्तक वाचतो, तो कुठला ग्रंथ वाचतो, तो दत्ताची पूजा करतो, गणपतीची करतो, अल्लाची करतो, येशूची करतो, ह्याच्याशी काही घेणं देणंच नाही. म्हणून आधी ही विश्वकल्पना समजून घेणं, आणि ही विश्वकल्पना सांगणारा हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्म. सनातन म्हणजे ज्याला सुरुवात नाही म्हणून शेवट नाही. इराण, इराक, सिरिया, आफ्रिका असे अनेक देश, एकही देश भूतलावरचा हा इस्लामिक नव्हता. तो फक्त पुढच्या 50-60 वर्षात 55 देश पूर्णपणे त्यांची मूळ संस्कृती संपून इस्लामची संस्कृती त्यांनी अनुकरायला सुरुवात केली. फक्त भारत म्हणजे 55 राष्ट्र फक्त 50-60-70 वर्षामध्ये संपूर्ण इस्लामिक झाली. त्यांची संपूर्ण ओरिजिनल मूळ संस्कृती त्यांनी खड्ड्यात घातली आणि इस्लाम स्वीकारला. पण भारत मात्र 635 इसवी सन 635 जेव्हा पहिलं आक्रमण झालं, 635 पासून 2025 पर्यंत आजही हिंदुस्थान हा हिंदूंचाच आहे, तो टिकून आहे. आजही 80% हिंदूच आहे. कारण ज्याची सुरुवात नाही त्याचा शेवट कसा करणार? सुरुवात केली कोणी? माणसाने नाही केली, परमात्म्याने केली. म्हणून हिंदू धर्म समजून घेतला तर वंदे मातरमचं महत्व कळेल. मग वंदे मातरमला विरोध का झाला मुसलमानांकडनं ते कळेल. आणि मग आमच्या गुलाबाच्या फुलांनी स्वतंत्र भारताचं ते राष्ट्रगीत का होऊ दिलं नाही ते कळेल. अशी ती सगळी लाईन आहे. इतकी हुशार माणसं असताना मी ओरिजिनल नाव घेतच नाही. कळतं की सगळं. मग धर्म म्हणजे काय हे सगळं सांगणं, हे सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. हो, खूप गोंधळ आहे. मुसलमानांच्या मनात गोंधळ नाही आहे. जगातल्या कुठल्याही मुसलमानाच्या मनात, कुठल्याही ख्रिश्चन माणसाच्या मनात त्यांच्या पंथाबद्दल, त्यांच्या धर्मसंस्थेबद्दल कुठलाही गोंधळ नाही. गोंधळ फक्त हिंदूंच्या मनात आहे. आणि तो गोंधळ वाढवण्याचं काम सगळे राजकीय पक्ष करतात.
आणि विशेष करून हिंदुत्ववादी हे लेबल लावणारे सगळे पक्ष करतात. मग कोण म्हणतो आम्ही शेंडी जानव्याचं मानत नाही, कोण म्हणतो आम्ही घंटा वाजवणारा हिंदू पाहिजे, कोण काय काय वाजवणारे पाहिजे ते त्यांनाच माहिती. हे असलं काही हिंदू धर्मातच नाही, हे असली घाणच नाहीये मुळात. इतकं स्वच्छ, सुंदर, पवित्र, नितळ, पारदर्शक अशी एक सुंदर मानवी संस्कृती म्हणजे हिंदू धर्म. धर्म म्हणजे काय? धारणा. कशाची धारणा? ईश्वराने, परमात्म्याने, ज्या ब्रह्मा विष्णू महेशाने ही सजीव सृष्टी निर्माण केली आणि निर्माण करत असताना जे जे निर्मिलं दगडापासून माणसापर्यंत, त्या प्रत्येकाला जन्मजात काही हक्क, काही अधिकार आणि काही गुणधर्म बहाल केले. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य दिलं. वृक्षांना, वनस्पतींना जे गुणधर्म दिले ते प्राण्यांना नाही दिले, प्राण्यांना जे दिले ते दगडाला नाही दिले, दगडाला जे दिले ते पर्वताला नाही दिले, ते डोंगर दऱ्यांना नाही दिले, पक्ष्यांना दिले ते वेगळे दिले. प्रत्येकाला वेगवेगळे गुणधर्म देऊन संपूर्ण सृष्टी ही आनंदाने, सुखाने, समाधानाने कशी राहील, सगळे एकमेकांमध्ये मिसळून कसे राहतील, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाची गरज ओळखून सगळा हा अख्खा पसारा जो मांडलाय परमात्म्याने, हा सगळा सुखी समाधानी कसा राहील याचा विचार करून जे गुणधर्म बहाल केले, त्या गुणधर्माचं जो जो 100% पालन करतो तो त्याचा धर्म असतो. एक दगड आहे, तो दगड मग इस्लामाबाद मधला असू दे, दुबई मधला असू दे, अमेरिकेतला असू दे, किंवा जपान मधला असू दे, किंवा चायना मधला असू दे, किंवा भारतातला असू दे, सांगलीतला असू दे, कुठल्याही विश्वातला कुठल्याही धर्माच्या, धर्मसंस्थांच्या, पंथांच्या देशातला दगड हा एकच गुणधर्माचं पालन करतो. कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. कधीही कुठला दगड बघितलाय तुम्ही? नाही. कोणीतरी माणसं जाऊन त्याला हलवतात, प्राणी हलवतात, पशु पक्षी हलवतात, नद्या नाले हलवतात, वायू म्हणजे मोठ्या वादळात ते हलतात. स्वतःहून कधी हलत नाही. जेवढे हलवले जातात तेवढंच ते हलतात. आपण सगळेजण कधी ना कधीतरी दुबई बिबईला जातो फिरायला. दुबईत गेल्यावर आपण असं कधीच आपल्या तोंडून येत नाही, किंवा त्या शेखच्या पण तोंडून येत नाही. जो दुबई ज्याने उभी केली UAE, त्याच्या पण मुखातनं असं कधी येत नाही. इस्लामिक दगड आहे. दगड हा दगड असणं हाच त्याचा धर्म आहे. हे नीट समजून घ्या. दगड दगड असणं हा त्याचा धर्म आहे. नदीचं नदी असणं हा तिचा धर्म आहे. वृक्षाचं वृक्ष असणं हा त्याचा धर्म आहे. तसं माणसाचं माणूस असणं हा माणसाचा धर्म आहे. कुठलाही वृक्ष जमिनीत आपण बियाणं पेरतो आणि तो वर जातो. जमिनीतून सूर्याच्या दिशेनं तो वाढायला लागतो. गुरुत्वाकर्षण सांगतं सगळं वरचं खाली येतं. पण त्याच वृक्षाला उंच गेल्यानंतर जी फुलं लागतात, मग फळं लागतात, ती फळं पिकल्यावर खाली येतात, पण वृक्ष मात्र वर जातो. सगळ्या वनस्पती वर दिशेने, सूर्याच्या दिशेने वाढतात. सगळे प्राणी भूक लागल्याशिवाय त्यांना विचारच येत नाही की दुपारचं खाऊन झालं की रात्र पण येणार आहे आणि त्या रात्री परत भूक लागणार आहे, हा विचार पण शिवत नाही. त्यामुळे ते साठवत नाही. वाघ सिंह सुद्धा भूक लागली नसेल, पोट भरलेलं असेल तर तुमच्या समोरून शांतपणे जातो. फक्त आपल्याला माहित नाही तो भुकेला आहे का पोट भरलेला आहे, म्हणून आपण घाबरतो. भूक लागल्याशिवाय कुठलाही प्राणी, पशु, पक्षी कधीही खायच्या भानगडीत पडत नाही. आज केळकरांकडे जेवण मस्त होतं, यायला दे राबून जेवून घे, रात्रीचं माहित नाही, असलं घाणेरडा प्रकार प्राणी करत नाहीत. तुमच्या अनेकांच्या घरात कुत्री पाळलेली असतील, तुम्ही खूप प्रेमाने त्यांना खूप खायला घाला, म्हणून ते खात नाही. त्यांचं पोट भरलं की ते तोंड फिरवतात. त्यांना आग्रह बिग्रह करता येत नाही. 10 जिलेबी एक्स्ट्रा वाढल्या असं त्यांच्याकडे भानगड नाही.
पशु पक्षी, कावळा, चिमणे आपल्या खिडकीमध्ये आपण काय ते ठेवतो, ते त्यांना जेवढं हवंय तेवढंच ते खाऊन ते निघून जातात. तुम्ही वाढलेत नाम खाऊन घे, रात्री मिळालं नाही तर, ही विचारही नाहीत. हा त्या प्रत्येकाला ज्यांनी हे सगळं निर्माण केलंय त्या परमात्म्याने. जे नास्तिक आहेत ते त्याला काय निसर्ग म्हणतात, नेचर म्हणा, आम्हाला काही फरकच पडत नाही. मी गणपती बाप्पा म्हणतो, मी भोलेनाथ म्हणतो, मी भगवान विष्णू म्हणतो. एखादा पूर्ण नास्तिक असतो, तो म्हणतो असलं काही नाही, नेचर. बरं ठीक आहे ना, नेचर म्हण. नेचर म्हणालास म्हणून कोणीतरी हे क्रिएट केलंय हे तर तुला मान्य करावंच लागतं. बस आमचं तेवढंच म्हणणं आहे. एक इतका फ्रॅक्शन ऑफ कण जातो ना स्त्रीच्या पोटात आणि एक अख्खा मनुष्य जन्माला येतो. हे मिरॅकल आहे, याला तुम्ही काही करू शकत नाही. सगळ्या टेक्नॉलॉजी, सगळं सायन्स, सगळं फिकं पडलं की नाही, नाही कळत. तसंच माणूस जन्माला घातला आणि त्या माणसाला पण जन्मजात, पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला, भारतातल्या नाही, पृथ्वीच त्यांनी निर्माण केली. ते पृथ्वीला वाचण्यासाठी वराने आला ना, तो तळामध्ये त्या राक्षसांनी बुडवली ती पृथ्वी. ही पृथ्वी बुडून कशी चालेल म्हणून तो वरा अवतार घेऊन शिंगावर घेऊन वर आला, वाचवली त्यांनी. तो परशुराम 22 वेळा क्षत्रियांचा वध करून टाकला त्याने, जे क्षत्र करून टाकलं सगळं पृथ्वीला. प्रभू श्रीराम कशाला जन्माला आले, कशाला अवतार घेतला? त्या रावणाला संपवण्यासाठी. नुसतं रावणाला संपून त्यांचा अवतार संपला नाही, बाकीचे सगळे अवतार त्यांचं कार्य संपल्यावर संपलेत. श्रीरामाचा अवतार संपला नाही. त्याच्या पुढे त्यांनी राम राज्य कसं करायचं, माणसाने माणसाबरोबर प्रेमाने वागणारं एक राम राज्य कसं असावं हे विश्वाला दाखवून दिलं. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर 200 वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये पहिली शाळा निर्माण झाली तेव्हा भारतात 12 विश्वविद्यालय होती. 9-9 लाख ग्रंथ एका विद्यालयामध्ये होते. एकेका विद्यालयामध्ये सर्व प्रकारची माणसं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चारही वर्णाची माणसं शिकायला येत होती. कारण ते शिकायला यायचे तेव्हा त्यांना ते कुठल्या वर्णाचे आहेत माहीतच नसायचं. ही पद्धत जेव्हा 12 वर्षाचं शिक्षण 20व्या वर्षी संपूर्ण मुलगा बाहेर तेव्हा डिग्री सारखं त्यांना वर्ण दिला जायचा. त्या 12 वर्षातल्या त्यांच्या स्किल नुसार. 12 वर्ष यांनी कशात प्रावीण्य दाखवलंय? सुतारकामात दाखवलंय, धनुर्विद्येत दाखवलंय का? वेद मंत्र पाठ करून जबरदस्त हा म्हणू शकतोय का? उत्तम स्वयंपाक करतो का? उत्तम मडकी बनवतो? हे त्या 12 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये कळायचं. आणि मग 12 वर्षानंतर त्याला तो वैश्य आहे, शूद्र आहे, क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे हे ठरवलं जायचं. त्याचं त्याला सर्टिफिकेट दिलं जायचं, जातीचं नाही, वर्णाचं. दिलेलं सर्टिफिकेट अपग्रेड करायची संधी असायची. म्हणजे जर तुम्ही शूद्र म्हणून बाहेर आलात 12 वर्षात, तुम्ही ना धनुर्विद्यात काही करू शकलात, ना ब्राह्मण होण्यासाठी तुम्हाला पाठांतर नाही, तुमची बुद्धी वीक आहे, तुम्हाला काही पाठच होत नाही म्हणून तेही तुम्ही करू शकत नाही. एखाद्या व्यवसायाचं गणित तुम्हाला जमत नाही, व्यवहार ज्ञान शून्य आहे म्हणून तुम्ही वैश्य पण होऊ शकत नाही. मग नाईलाजाने तुम्हाला गुरुजींनी 20व्या वर्षी बाहेर पडताना शूद्र म्हणून सर्टिफिकेट दिलं. तर त्या शूद्राला काही वर्षानंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होता येत होतं, स्वतःला अपग्रेड करता येत होतं. एखाद्याची कुवत असते, जो 12 वर्षात शिकू शकत नाही, तो 25 वर्ष लागतात. एखाद्याला एकदा वाचलं की लक्षात राहतं, एखाद्याला 25 वेळा वाचल्यावर लक्षात राहतं. मग तो समजा 25 वर्षानंतर त्याचे वेद पाठ झाले तर तो त्या गुरुकुलामध्ये जाऊन त्या गुरु ऋषींसमोर सांगू शकायचा की मी शूद्र म्हणून बाहेर पडलो होतो, पण आता नंतरच्या 15 वर्षात मी सगळं पाठ केलेलं आहे, मला पाठांतराला एवढा वेळ लागतो तेवढा मी घेतला, आता माझे परीक्षा घ्या आणि मला ब्राह्मण बनवा. हे होतं. हे मी का सांगतोय? आपल्या देशावर का सातत्याने आक्रमण झाली? कारण इतकं सुंदर हे जे काय सोन्याचा धूर घराघरात निघायचं, म्हणजे सोन्याची लाकडं कोण जाळत नव्हतं.
काढले दागिने जाळले मग सोन्याचा धूर आला, असलं काही नव्हतं. सोन्याचा धूर ही कवी कल्पना आहे. म्हणजे सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखी संस्कृती, आकर्षित करणारी संस्कृती, आकर्षित करणारी माणसं. कुठून तरी यायचे, आल्यानंतर त्यांना अचानक सिंधू नदीच्या पलीकडे इतकं सुंदर जग दिसायचं. 4 मजली इमारती दिसायच्या, वेद मंत्र पठण करणारी गुरुकुलं दिसायची, विद्यालय दिसायची, 9-9 लाख ग्रंथ दिसायचे, नद्या नाल्या दगडांचे पर्वतांचे पूजा करणारी माणसं दिसायची, उत्तम उत्तम सुंदर स्त्रिया दिसायच्या, बुद्धिमान स्त्रिया दिसायच्या. त्या स्त्रियांना गाडी चालवण्याचा अधिकार आहे, त्या स्त्रियांना कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे, त्या स्त्रियांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार आहे, त्या स्त्रियांची मुंज व्हायची, त्या स्त्रियांना गुरुकुलामध्ये शिक्षण मिळायचं. सगळं काही इथं कसं काय मिळू शकतं असं ते अचंबित व्हायचे. आणि मग अचंबित झाले. आपण ना दरोडा कधी पडतो, ज्याच्या घरात खूप माल दिसल्यावर पडतो ना. आपल्या एकाच्या घरावर दरोडा पडत नाही, काहीच नाही. दरोडा काय पडणार, एवढी मेहनत करून 1000-2000 मिळणार. म्हणून आपल्या घरावर कधी दरोडा पडत नाही. मोठमोठ्या नेत्या बित्यांच्या घरात चोऱ्या होतात, ते सांगत नाहीत. चोरी झाली सांगितली म्हणजे किती माल चोरला ते सांगायला पाहिजे. मग तो माल चोरला तो कोणी कुठून आणला हे सांगावं लागतं, म्हणून ते सांगतच नाहीत, पण चोऱ्या होतात. श्रीमंताच्या घरावर दरोडे पडतात, बँका लुटल्या जातात. लुटलं तेव्हा जातं जेव्हा विस्मयकारक असं धन धान्य दिसतं, मग ते लुटावंसं वाटतं, ते घ्यावंसं वाटतं. म्हणून भारतावरती सगळ्या परकीयांनी जी सातत्याने आक्रमण केली, ते इतकं सुंदर वैभव, इतकी श्रीमंती दिसली, म्हणून मग ही ओरबाडून घेऊन जावं असं प्रत्येकाला वाटलं. प्रत्येक जण इथे येऊन ओरबाडायचा प्रयत्न करत राहिला. हुण आले, मग शक आले, मग ओरबाडता ओरबाडता ते या संस्कृतीच्या प्रेमात पडले. हुण इथलेच होऊन गेले, शक इथलेच होऊन गेले, ग्रीक इथलेच होऊन गेले. मग मुसलमान आले, ते इथले कधी झालेच नाही. किती गंमत आहे बघा. इतकं सगळं लुटून नेलंय तरी हा देश आजही तेवढाच श्रीमंत आहे. देश आपला गरीब नाही झाला कधीच. लुटून नेणारे ते औरंगजेब, तो टिपू सुलतान, त्यांच्या पुढच्या पिढ्या आज तुम्हाला सांगलीत कुठेतरी पंक्चरचं दुकानवाला दिसेल बघा, ते त्यांचे वंशज आहेत. सगळं लुटून नेल्यानंतर सुद्धा पटवर्धनांचं संस्थान उभं आहे आज सांगलीत. इतकं लुटून नेलंय त्यांना तरी ते उभे आहेत, अजूनही श्रीमंती दिसते. म्हणजे काय असेल. इथून मुंबईकडे जाताना मध्ये सातारा लागतं, छत्रपतींचे वंशज दिसतात. सगळं लुटून गेले त्यानंतरही केवढं शिल्लक आहे बघा. आणि ज्यांनी लुटून नेलं त्यांचे पंक्चर काढतायत, भिका मागतायत, असा धूर सोडत फिरतायत. काय ते नाही येतात ना दुकानावर, असं धुराचे आपण 4 आटाने भीक टाकतो. हे त्यांचे वंशज आहेत, त्यांची अवस्था काय बघा. कारण ओरिजिनल नाही आहे ना ते. चोर कधी श्रीमंत होत नाही हो. आम्ही मूळ श्रीमंत आहोत, आम्ही मनाने बुद्धीने श्रीमंत आहोत, तेव्हा आम्हाला कोणी गरीब करू शकत नाही. म्हणून तर आमचे प्रभू श्रीराम एका फटक्यात सगळी श्रीमंती, सगळी राजवस्त्र एका क्षणात अशी टाकून एक छान भगवी कपनी घालून पटकन निघाले. एका क्षणाचा विचार नाही केला, कारण माहित होतं 500 वर्षानंतर माझं मंदिर उभं राहील परत, गॅरंटी आहे. सगळं लुटून दिलं त्या बाबराने. पुन्हा त्याच्या डबल माणकं लागलेत तिकडे आणि सोन्याचे दरवाजे लागलेत. बघा जाऊन अयोध्येमध्ये. अशी ही सुंदर पृथ्वी, आणि त्या पृथ्वीचं वर्णन बंकिमचंद्र करतात. वंदे मातरम. पृथ्वी माता, तिला चव आहे, चाखून बघता येते. पृथ्वी मातेला गंध आहे, पृथ्वी माता समोर दिसते. सगळे गुण संपन्न आहे ती. तिचं स्वतःचं म्हणून एक तेज आहे, सुंदर आहे ती दिसायला.
बंकिमचंद्र बंगालचा पुत्र, बंगालमध्ये दुर्गा मातेला भयंकर मानतात. दुर्गा मातेचा प्रचंड मोठा उत्सव असतो, जिथे दुर्गेचं इतकी मोठी पूजा केली जाते. त्या बंगालमध्ये एक चेटकीण आता जन्माला आली आहे. पण दुर्गा माता बघते, तिचे 100 भरले की जाणार ते. आता बहुतेक ते आलेत बरं. असे बंकिमचंद्र आहेत, प्रचंड मोठे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. दुर्गा मातेसमोर बसलेत, पूजा चालू आहे. पूजा करता करता दृष्टांत झालाय. दुर्गा मातेमध्ये त्यांना पृथ्वी दिसली आणि दुर्गा मातेच्या पायाखाली जो राक्षस तुडवला गेलाय त्याच्यात त्यांना ब्रिटिश दिसले. काहीतरी लिहावं, काहीतरी सुचतंय पण धड सुचत नाही. अशा विचित्र अवस्थेत भयंकर उद्विग्न, अशी प्रसूतीची वेळ आहे ती, पण धड प्रसूती पण होत नाहीये, वेदना पण सहन होत नाहीये. असं अर्धवट स्त्रियांना बरोबर कळेल. ते जन्म घालण्याची प्रक्रिया यांनी अनुभवलेली आहे. भयानक असते ते. प्रचंड आनंद पण असतो आणि भयंकर वेदना पण असतात. तसे ऋषी तुल्य हे आमचे बंकिमचंद्र हे असे अर्धवट अवस्थेमध्ये आहेत, सुचत नाहीये काही. अष्टमीला साक्षात्कार झालाय पण समजत नाहीये काय. काहीतरी भन्नाट आता जन्माला येणार आहे, पण ते नेमकं काय, कुठले शब्द सुचत नाहीये. अशा अर्धवट मनस्थितीमध्ये अख्खी रात्र जागून काढली. धड झोप लागत नाहीये, धड अशा विचित्र अवस्था आहे. आणि अशा विचित्र अवस्थेमध्ये, विमनस्क अवस्थेमध्ये घरातनं बाहेर पडले. कलकत्त्याजवळ नवहाटी म्हणून गाव, एक दुमजली इमारतीचं त्यांचं जुनं घर. मग चालत चालत गेले. ते गंगेच्या काठावर जाऊन बसले शांतपणे. समोर असा सूर्य अस्ताला निघालेला आहे आणि तेवढ्यात एक नावाडी दिसतो. नावेमध्ये असा उभा असतो आणि तो अशी जाळ टाकत असतो आणि मासे पकडत असतो. आणि त्याच्या मुखातून बंगाली भाषेतलं एक गाणं तो गायला सुरुवात करतो. तर त्या बंगाली भाषेत त्या गाण्यात असं म्हणतो की, गंगा माते तू नसतीस तर माझं काय झालं असतं. मी मच्छीमार आहे, मासेमारी करून मासे घरी आणणं, त्यातले 4 मासे शिजवून पोट भरणं आणि उरलेले मासे बाजारात जाऊन विकणं, याच्यावरच माझा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, माझा आणि माझ्यासारख्या असंख्य मच्छीमारांचा. तू माझी देवता आहेस, तू माझं सर्वस्व आहेस, तू किती सुंदर आहेस, तुझा जन्म कुठून झाला, मग तो कशी खाली आलीस तू, असं सगळं तो वर्णन करतोय त्या गंगा मातेचं. ते सगळं बंकिमचंद्र ऐकतात आणि त्यांची जी वेदना होत आहेत ना त्यांना, दुर्गा मातेमध्ये पृथ्वी दिसले आणि ते इंग्रज पायाखाली तोडवलेल्या राक्षसात त्यांना दिसले, तिथून त्यांना ते सुचतं, क्लिक होतं आणि मग ते धावत 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 नववाटीला आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर येतात. पटापट कागद काढतात आणि लिहून काढतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. काय शब्द आहेत. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिणीम सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम. सगळं वर्णन आहे, सुंदर दिसते ती. पृथ्वी माता स्त्री आहे, ती स्त्री रूपात बघितले. कवी आहेत, एक कवी आहे, तो कवी आहे, कवी कल्पना करतोय तो. मग तो एक एक उपमा देतोय. मग तू कशी आहेस, तू आहे शुभ्र ज्योत्स्ना पुल्लकित यामिनीम. सुंदर दिसतेस तू, शुभ्र वस्त्र नेसलेली अशी सुंदर पृथ्वी दिसते मला माता. त्या मलय शीतल म्हणजे मलय पर्वतावर जिथे सगळे चंदनाचे वृक्ष आहेत,
तिथून एक थंडगार सुंदर वारा येतोय, त्या चंदनाचा सुगंध येतोय. सगळं स्त्री पहिल्यांदा कशी दिसते त्याचं वर्णन म्हणजे पहिली ओळी आहेत. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, मलय पर्वतावरनं येणारा शीतल सुगंधी वारा. शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. वंदे मातरम पहिलेच शब्द काय? माते तुला मी वंदन करतो, माते मी तुला शरण जातो, तू आहेस म्हणून मी आहे. मला जे लागतं अन्न वस्त्र निवारा पाणी म्हणजे जीवन, ह्या चारही मूलभूत गरजा मनुष्य प्राण्याच्या फक्त तू पूर्ण करतेस. तू रागवत नाहीस, तू चिडत नाहीस, तू शिक्षा पण देत नाहीस. तू जन्माला घातलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याला तू हसत हसत अन्न देतेस, वस्त्र देतेस. अन्न उगवतं ना पृथ्वी मातेमधूनच, वस्त्र कापूस उगवतो, पाणी म्हणजे जीवन तेही तिथूनच झरे फुटतात, आणि निवारा सुद्धा पृथ्वी माताच पकडून ठेवते तुमचा पाया. इथे कोणी बिल्डर असेल तर त्यांच्या लक्षात येईल, एखादी बिल्डिंग इमारत पाया न खणता उभी करून दाखवा. आम्ही नाही वास्तुशांत वगैरे काही करणार नाही. डायरेक्ट स्वच्छ करायची, झाडायची जमीन आणि त्याच्यावर डायरेक्ट विटा रचायच्या, सिमेंट टाकायचं आणि एक इमारत बांधून. इमारत कशाला, एक साधं एक मजली घर बांधून बघा, पडतंय लगेच ते. ती उभंच राहू शकत नाही. हे काय धामणगावकर बिल्डर आहेत? तो पृथ्वीला तिचं वंदन करावं लागतं, तिची क्षमा मागावी लागते. ते मंत्र आहेत, ते मंत्र म्हणून कुदळ मारून तिचं खड्डा खणून तिला सांगावं लागतं की आता मी जे इथे निवारा उभा करणार आहे, हा निवारा तू घट्ट पकडून ठेव. ऊन वारा पाऊस भूकंप सगळ्यांपासून माझं घर हलता कामा नये. 60-60 50-50 मजली इमारती आहेत मुंबईमध्ये, हलत नाहीत, घट्ट उभ्या आहेत. आम्हाला आमची हालत खराब होते पण त्या उभ्या आहेत. त्या पृथ्वी मातेचे उपकार आहेत ते आपण मानत नाही. हा भाग वेगळा. आपल्या पुढच्या पिढ्यांना मुळात हे माहिती पण नसेल की आपली इमारत पृथ्वी मातेमुळे उभी आहे. हे सगळं कधी कळलं असतं तर स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यापासूनच सकाळपासून रात्रीपर्यंत एकदा किंवा दोनदा शालेय जीवनापासून वंदे मातरम म्हणायला लावलं असतं. वंदे मातरम शाळांमध्ये शिक्षकांनी शिकवलं असतं, अर्थात सकट शिकवलं असतं, तर त्या पृथ्वीचं महत्व कळलं असतं. ही पृथ्वी आपल्याला काय काय देते ते कळलं असतं. मग त्या पृथ्वीची निगा कशी राखायची आपोआप कळलं असतं. कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना निर्माण झाली असती. पण त्या पृथ्वीबद्दल आम्हाला काही माहितीच नाही, आम्हाला कोणी काही सांगतच नाही. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीं फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं. तुझी भाषा कशी आहे? सुमधुर आहे, सुहासिनी सारखी सुंदर दिसतेस तू. अगदी साधं सोपं करून सांगायचं झालं तर एखादी स्त्री स्नान करून येते आणि त्याच्यानंतर ती संपूर्ण अलंकाराने सजते. हा जो फरक आहे ना, हा 2 कडव्यातला फरक आहे. एखादी स्त्री छान स्नान करून येते आणि नंतर मग ती छान केस विंचरते, मग ती गजरा माळते, मग ती पावडर कुंकू करते, मग ती दागदागिने चढवते, मग ती एक छान शाळू साडी वगैरे नेसते आणि मग ती तयार होते ना, अशी पार्टीला जायला लग्नाला जायला नाही का बायका तयार होतात. पृथ्वी आहे, स्त्री आहे ती, तिच्याकडे इतकं छान बघतात. माता आहे ती. एक मुलगा आपल्या आईकडे बघतो कसं, किती छान दिसतेस आई असं वाटतं ना. म्हणतात की नाही मुलं, आई कशी काय दिसते ना, त्या मुलाला ती छानच दिसते. ते प्रेम आहे मातेबद्दलचं. माता म्हणणं, नदीला माता म्हणणं, पृथ्वीला माता म्हणणं, डोंगरदऱ्यांची पूजा करणं, ह्यालाच हिंदुइझम म्हणतात. हीच सनातन संस्कृती आहे. सर्वांचा सन्मान करणं, सर्वांचा मान राखणं, हे आम्हाला कोणीतरी सेक्युलरिझमच्या नावाखाली शिकवण्याची गरजच नाही. आमच्या डीएनए मध्येच आहे ते. ती तुम्हाला गरज आहे का? सेक्युलरिझम शब्द तुमच्या देशात जन्माला आला, तो चर्चेसच्या मक्तेदारीतून जन्माला आला. एकेका
एकेका गावामध्ये एकेका शहरामध्ये एक चर्च आहे आणि त्या चर्चचा पोप जे सांगेल ते तर चर्चचे जे सभासद आहेत त्यांच्यावर ते नियम लागू व्हायचे, अशी चर्चेसची परंपरा असलेला तो समाज आहे. मग त्यांच्यामध्ये द्वेष, चढाओढ, अहंकार, कॉम्पिटिशन, त्याच्यातून त्यांची प्रगती होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की सर्व पंथ समभाव ही भावना आणूया. तिथं सेक्युलरिझमचा जन्म झाला. सेक्युलरिझमचा भारताशी काही संबंधच नाही, काडीचाही संबंध नाही. सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांना सुख, समृद्धी, समाधान मिळावं हे जन्माला आलेलं प्रत्येक मूल म्हणतं आमच्या देशातलं. ते आमच्या रक्तात आहे, आम्हाला गरजच नाही. म्हणून तर इतकी हजार वर्ष आमचे इतकं नुकसान ज्या मुसलमानांनी केलं, आमची लाखो मंदिरं उद्ध्वस्त केली, लाखो स्त्रिया बाटवल्या, लाखो माणसांना जबरदस्तीनं मुसलमान धर्मांतरण करायला भाग पाडलं, त्याच हिंदू समाजाने त्याच मुसलमानांना आपलंसं केलं. त्यांना आपण आपलंसं केलं, फेकून नाही दिलं. तुम्ही भारतीय म्हणून राहा, आनंदाने राहा. आपण त्यांच्याबरोबर व्यवहार केले, इतकी वर्ष व्यवहार केले. इथे जमलेला प्रत्येकाचे 2-4 तरी मुसलमान मित्र असतील, मैत्रिणी असतील. कोणीतरी माझ्या 25-30व्या पिढीमधल्या माझ्या एका घरातल्या स्त्रीवर याच्या 25 मागच्या पिढ्यातल्या एका मुसलमानांनी अत्याचार केलाय, रेप केलाय, हे डोक्यात ठेवून मी त्याच्याशी नाही वागलो. पण त्याचा गैरफायदा जर तो घेणार असेल, म्हणजे तो बाबराला विसरत नाही, मी मात्र विसरावं अशी त्याची अपेक्षा आहे. बरं, त्यांनी खरं तर बाबराबद्दल क्षमा याचना करायला पाहिजे. मी इंग्लंडमध्ये असंख्य व्याख्यानं देण्यासाठी फिरलो, तेव्हा तिथले काही ब्रिटिशांनी भारतीयांना सॉरी म्हणते. आजचे 2025 मधले काही ब्रिटिश लोक, काही म्हणजे जवळजवळ 25-30% ब्रिटिशांना त्यांनी आमच्या देशावर भयानक राज्य केलं, अमानुषपणा दाखवला, याची आज शरम वाटते. ते सॉरी म्हणतात भारतीयांना. सॉरी खरं तर त्यांनी म्हणायची गरज नाही, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. त्यांच्या 20-15-20 मागच्या पिढीतल्या कुठल्या तरी एका व्हॉइस रॉय इथे आला आणि त्यांनी कोणाला तरी बटवलं, कोणाला तरी मारलं, गोळ्या घातल्या. पण त्यांना शरम वाटतेय. भारतातल्या मुसलमानांना शरम नाही वाटत. बाबरचा हे असल्याचा, आता ती मालेगावची उपमहापौर, तिने टिपू सुलतानचा फोटो लावते. ती मानसिकता काय? तिला टिपू सुलतान हा आमचा कोणतरी वंश, मुळात त्यांचे ते वंशजच नाही आहेत. त्यांचे वंशज कोणीतरी भोसले, पोंक्षे, देशपांडेच आहे. 5-6 पिढ्या फक्त. याच्या पलीकडे गेलं की ते सगळी आपली आडनावं दिसतात. 98% भारतातले मुसलमान हे मुसलमानच नाही, आणि त्यांना ते ओरिजिनल मुसलमान म्हणायला तयार नाहीत. म्हणून ते आम्हाला मुसलमान म्हणावं म्हणून ते इथल्या काफरांवरती अत्याचार करून सतत त्यांच्या समोर जाऊन, आता 25 लोकांना मारून आलो काफरांना, आता मला म्हणाल मुसलमान, म्हणून ते जास्त कट्टर आहेत, मग ते जास्त भयानक वागतायत. आज अरबस्तान बदलायला सुरुवात झाली. त्यांच्या लक्षात आलं ही कट्टरता घेऊन काही उपयोग नाहीये, म्हणून ते नरेंद्र मोदींना बोलवत आहेत. आणि 6 इस्लामिक देश नरेंद्र मोदींना आपल्या त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार द्यायला तयार झाले. ही सनातनची ओरिजिनल मुसलमानांच्या तर लक्षात लागले की आपण गाढवासारखे वागलोय. इथले ते मुसलमान झाले, त्यामुळे हिंदू त्यांना आपलं मानत नाहीत आणि मुसलमान त्यांना मुसलमान मानत नाही. ते मुसलमान मानावं म्हणून ते जाम प्रयत्न करतात, रस्त्यावर बसून नमाज पढून दाखवतात. आता तरी म्हणाल का रे मला मुसलमान नाही? अरे चायला अजून म्हणत नाही. 79 वर्ष चालूच आहे. बरं, ते कधीच त्यांना मुसलमान म्हणणार नाही. फक्त हसन आणि हुसेन
हे दोन पंथ हे त्यांच्यातले सर्वोच्च पंथ आहेत. त्यांनाच फक्त राज्यबीज सगळं वरचं करण्याचा अधिकार आहे. म्हणून इथल्या मुसलमानांमध्ये, भारतात हिंदूंमध्ये जसे हजारो समाज सुधारक तयार झाले ना, तसे मुसलमानांमध्ये ज्या दिवशी समाज सुधारक तयार होतील त्या दिवशी इथला हा समाज बदलेल. आणि हे जर समाज सुधारक तयार व्हायचे असतील तर या भारताचा खरा इतिहास त्या मुसलमानांना शिकवावा लागेल. ते म्हणाले आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, आमच्या अल्लाह तशी प्रार्थना मान्य करत नाही, अल्लाशिवाय दुसऱ्या समोर झुकायचं नाही, वंदा माता पिता असलं काही नसतं. पण ते राष्ट्रपिता म्हणायला तयार आहेत. हे म्हणजे गंमतच आहे. सगळे मुसलमान राष्ट्रपिता महात्मा गांधी मान्य आहे त्यांना. जो या मातेच्या पोटी जन्माला आला तो तिचा पिता कसा होऊ शकतो? पण ती माता मात्र नाही. सॉरी, गले पे छुरी रखेंगे तो भी हम वंदे मातरम नहीं बोलेंगे. असं त्या पृथ्वीला सुंदर आहे, ते तिचं वर्णन करणारं गीत आहे. मग तिसरं गीत काय? कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजे धृत खर कर वाले, के बोले मा तुम्ही अबले. तू अबला नाही आहेस. कोटी कोटी कंठ तुझा निनाद करतोय आम्ही. पूर्वी कोटी कोटीच्या आधी सप्तकोटी असा शब्द होता. मग आमच्या कृपेने आम्ही 140 करोड झालो. तो सप्तकोटी गेला आणि कोटी कोटी म्हणून त्यांनी भानगड ठेवली. 140चे 240 पण होते, मग कोटी कोटीच झालं. ते ओरिजिनल ह्याच्या सप्तकोटी असा शब्द आहे. कारण तेव्हाची लोकसंख्या ती होती. कधी? 7 नोव्हेंबर 1875 जेव्हा बंकिमचंद्रांनी गीत लिहिलं. नवमीचा दिवस आहे. नवमीला काय काय जन्माला येतं बघा. 9 आकडा भयंकर. ब्रह्म क्रमांक म्हणतात ना त्याला. 9 कितीही गुणला तरी 9च येतो. म्हणून श्रीराम जन्माला आलाय 9ला. तुमच्यापैकी कोणी 9ला असेल तर बघा जरा जन्म कशासाठी झालाय तुमचा आणि काय करताय तुम्ही. त्यामुळे कोटी कोटी कंठ कलकल निनाद करा. तुझा निनाद करतोय आम्ही. कोटी कोटी भुजे धृत खर, आम्ही तुमच्या तलवारी घेऊन तुझ्या संरक्षणासाठी उभे आहोत. कोण म्हणतं तू अबला आहेस? तू अबला कधीच नव्हतीस माते. तू अबला कधीच नव्हतीस. बहुबल तारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम वंदे मातरम. ही कोटी कोटी तुझी मुलं आहेत ना, ही तुझं संरक्षण करायला तयार आहेत. काळजी करू नकोस. आमच्या प्रत्येकाच्या कंठातून, आमच्या प्रत्येकाच्या श्वासातून फक्त तुझा आवाज येतो. तुझा निनाद करतो आम्ही. कल्लोळ करतो आम्ही तुझ्या नावाचा, तुझ्या मातेच्या जय जयकाराचा. त्याच्या पुढे काय म्हणतात? तू मी विद्या. किती सुंदर आहे हे काव्य. भारत हा एकमेव 195 जगातल्या देशांमधला एकमेव भारत हा देश आहे ज्या देशाच्या स्वातंत्र्याला एक मंत्र मिळाला. जगात कुठल्याही देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र नाही, तो फक्त भारताला मिळाला. तो बंकिमचंद्रांनी दिला. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही मर्म, त्वम ही प्राणा शरीरे. काय शब्द आहे? तूच धर्म आहेस. धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीनं प्रेमानं वागणं. मगाशी ते राहिलं सांगायचं. राहिलं तर मला सांगा, ते आधी नीट सांगा म्हणून. कधी कधी भावनेच्या भरात फ्लो मध्ये वेगळंच बोलतो आपण. जसा अग्नीचा धर्म आहे, जसा दगडाचा धर्म सांगितला, नद्या नाल्यांचा वृक्षांचा धर्म सांगितला, गुणधर्माचं 100% पालन, तसा माणसाला पण त्या ईश्वराने निर्माण केलं. त्या माणसाला एक गुणधर्म बहाल केला, पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला. त्याच्या देशाच्या पंथाचा कशाशी काही संबंध नाही. की दुसऱ्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, दगडांशी, दोंड्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, पर्वतांशी, सगळ्यांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं म्हणजे माणुसकी धर्माचं पालन करणं. आणि या माणुसकी धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून आपल्याकडे देवाच्या दगडाची पूजा होते, पर्वतांची पूजा होते, प्राण्यांची पूजा होते, वृक्षांची पूजा होते, नद्यांना माता म्हणून तिची मंदिरं बांधतो.
अशा सांगली शहरात आहे मी, जिथे कृष्णा मातेचं मंदिर आहे ना, देवी आहे ती. ही भावना आहे आमची. मग ह्या भावनेने जर एखादा अब्दुल जगत असेल, एखादा फर्नांडिस जगत असेल, जॉन जगत असेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल आणि तो चर्चमध्ये जात असेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आमच्यासाठी तो हिंदू आहे. सावरकरांचं खूप सुंदर वाक्य आहे चर्चचं, 33 कोटी देवदेवतांची पूजा करणारा हा समाज, एक अल्लाह आणि एक येशूची भर पडली, आम्हाला फरकच पडत नाही. जे सावरकरांना कम्युनल म्हणतात ना, त्यांच्यासाठी हे वाक्य आहे. सावरकर कधीच धर्मांध नव्हते. ते फक्त मनुष्य धर्माचं पालन करणारा, हिंदू धर्माचं रक्षण करावं आणि अशा हिंदूंचा एक हक्काचं स्वतःचं एक भूमीवरती या पृथ्वीवरती स्वतःचं एक हक्काचं स्थान असावं, त्याच्यासाठी हिंदू राष्ट्र होणं गरजेचं आहे. याच सावरकरांचा मोठा भाऊ बाळाराव सावरकर, गणेश दामोदर सावरकर, याच गणेश दामोदर सावरकरांच्याच प्रेरणेतून, यांचीच व्याख्यानं भाषणं ऐकून प्रेरित झालेला एक माणूस, जो काँग्रेसचा सभासद होता, त्याचं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, ते तिथून बाहेर पडले आणि 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, बाळाराव सावरकरांच्या व्याख्यानातून प्रेरित होऊन. आणि हिंदू महासभेचं कार्य करत होते. हिंदू महासभेची युवा सेना होती, ती पहिल्यांदा बाळारावांनी युवा सेना राष्ट्रीय स्वयंसेवक नुकताच स्थापन झालेल्या त्याच्यामध्ये विलीन केली. आणि मग हेडगेवार आणि बाळाराव सावरकर हे दोघं एकत्र भारतभर फिरून त्याच्या पहिल्या शाखा निर्माण केल्या. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 100 वर्षाचा झाला. संघाचे बसलेले आहे समोर. वाईट वाटलं मला. या 100 वर्षाची सगळीकडे संघाची काय काय भाषणं चालू आहेत, फार क्वचित प्रसंगी बाळारावांचं नाव घेतात. बाळाराव सावरकर हे फाउंडर मेंबर आहेत. पण मी सावरकर भक्त असल्यामुळे मी संधी सोडत नाही, हे सांगितलं पाहिजे. पण पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि यांना राजकारण करायचं होतं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नव्हता, हा हिंदूंच्या न्याय हक्कांचं रक्षण करणारी एक सामाजिक संघटना होती. आणि सावरकरांना राजकारण करायचं होतं. राजकारणामध्ये हिंदुत्व आणायचं होतं. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे. आणि जे दिल्लीमध्ये सरकार बसेल ते हिंदू विचारांचं, हिंदू बहुल, हिंदू प्रबल असलेलं सरकार असलं पाहिजे. म्हणून ते हिंदू महासभेमध्ये गेले. बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आणि मग काहीतरी लोक चुकीचं पसरवणारी असतात आणि आपण जे येतं कानावर ते पडू विचारच करत नाही. व्हॉट्सअपवर आलं की देतं फॉरवर्ड करून. मी माझी 1 तासाची 1.5 तासाची व्याख्यानं कधीतरी फॉरवर्ड टाकतो अशा ग्रुपवरती. 1.5 तासाचं व्याख्यान टाकतो. ते टाकल्यानंतर ते त्या माणसाला डिलिव्हर झाले आपल्याला कळतं. झालेल्या दुसऱ्या मिनिटाला 1.5 तासाचं व्याख्यान मस्त होतं असं येतं. मला आश्चर्यच वाटतं, चायला साला काय म्हणजे काय मेमरी आहे का काय? म्हणजे काही जणांना अशी जबरदस्त असते ना, नुसतं पुस्तक बघितलं की ते झालं आता असं काहीतरी असते बघा. सिनेमात दाखवतात नुसतं पुस्तक बघितलं की ती 500 पानं डोक्यात आली. तसं त्यांचं कदाचित होत असेल. काय हिंदू समाज जबरदस्त आहे एकदम. आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटांनी येतं 25 लोकांना फॉरवर्ड केलं. अरे पण तू तरी बघ आधी, ते बघ, तुला आधी ते पटतंय का बघ. माझी इच्छा असते की ते बघावं, त्याच्यावर काही चर्चा व्हावी, ते एखादा फोन यावा की तुम्ही मी अख्खं भाषण ऐकलं, ते त्यातलं मला हे मुद्दे आवडले, ह्या मुद्द्याबद्दल नीट कळलं नाही, सांगाल का? असलं काहीच नाही. 2 मिनिटात 1.5 तास ऐकून झाला, 25 लोकांना फॉरवर्ड केलं. असा हिंदू समाज कसं होणार त्याचं? खरोखरच संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखरच
इतक्या अनंत संकटांना सामोरं जाऊन 100 वर्ष पाय रोवून घट्ट उभी आहे ही संस्था. आणि केवळ संघ उभा आहे म्हणून आज तिकडे नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान आपल्याला बघायला मिळतोय. नाहीतर आज जे संसदेत चालू आहे ना, कोरी पानं घेऊन फिरतोय बघा, चुकून जर दुर्दैवानी यांच्या हातात जर गेलं आणि तो जर वेडा झाला चुकून, मला भीती वाटते, मला आपल्या हिंदूंवर विश्वास नाही, असं पण होऊ शकते या देशात, तर काय होईल आपलं फक्त इमॅजिन करा. मगाशी मी त्या आता इथे यायच्या आधी तिथे एक प्रदर्शन भरवलंय, हिंदूंनी हिंदूंकडनं विकत घ्यावं, तिथे पण हे सांगितलं, तेच सांगतो. सगळे म्हणतात अहो ते जाऊ दे हो, इतिहास कुठे काढताय, आता बघा पेट्रोल किती महाग झाले, डिझेल किती महाग झालंय, महागाई झाली, भाजी किती महाग आहे. ही महागाई पहिल्यापासूनच आहे. आणि महागाई जर तुम्ही 47 ते 2026 अख्खा आलेख काढला तर कधीच महागाई कमी झालेली दिसत नाही. गरिबी हटव म्हणणाऱ्यांनी कुठल्याही पक्षांनी कधी गरिबी हटवलेली नाही. आणि फक्त भारताचं नाहीये, तुम्ही जगामध्ये जाऊन जगातल्या प्रत्येक देशाच्या गेल्या 100 वर्षांचा जर सगळ्या पेट्रोल डिझेल भाज्या फळभाज्यांचा जर आलेख काढला तर सगळीकडे फक्त वाढतच आहे. फक्त तेच वाढत नाहीये, आपली इन्कम पण वाढतंय. पूर्वी 40 रुपये 50 रुपये 100 रुपये पगारामध्ये लोक सुखाने जगत होती. आता 100 रुपये पगार कोणालाही नाही आहे. त्यामुळे सगळंच वाढतंय. तर पेट्रोल डिझेल, म्हणजे मी नेहमी म्हणतो की पेट्रोल डिझेल एक वेळ महाग झालं आणि मला परवडेन असं झालं. मोदी सरकारने 200 रुपये लिटर पेट्रोल केलं. टोमॅटो 300 रुपये किलो झाला. तर मी टोमॅटो न खाता राहीन. मला पेट्रोल गाडी टाकायला मिळालं नाही, डिझेल गाडी टाकायला मिळालं नाही, तर मी एसटीने जाईन, मी रेल्वेने जाईन, तेही मला परवडलं नाही, मी सायकलने जाईन, पण मी शेवटपर्यंत हिंदू म्हणून जाईन. जर मला असं कोणी सांगितलं की पटकन मुसलमान हो, सगळं फ्री देतो तुला, तर मी अजिबात मुसलमान होणार नाही. हे मला इतिहासाने शिकवलं. इतिहासातलं असं एक व्यक्तिमत्व त्यांनी हे शिकवलं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मुसलमान हो, जीव वाचतील तुझे. नाही, 40 दिवस एक 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 शरीराचा तुकडा होत गेला, शेवटपर्यंत इस्लामचा स्वीकार केला नाही. पण इतिहासच माहित नाही आम्हाला. हे संभाजी महाराजांचं बलिदान आम्हाला कळण्यासाठी आम्हाला छावा नावाचा एक सिनेमा यावा लागतो. इतिहासाची पुस्तकं वाचून आम्हाला कळत नाही, छावा आल्यामुळं आम्हाला कळतं. 90 साली काश्मीरमध्ये झालेल्या काश्मीरी पंडितांची हिंदूंच्या अभूतपूर्व कत्तली स्वतंत्र भारतात काँग्रेसच्या राज्यात होतात झाल्या किती भीषण हे कळण्यासाठी एक काश्मीर फाईल नावाचा सिनेमा यावा लागतो. इतके झोपलेले आहेत हिंदू. अशा या सुंदर अशा पृथ्वीचं गुणगान गाणारं हे गीत आहे वंदे मातरम. हे बंकिमचंद्रांनी एका फटक्यात लिहून काढलं. शांत झाला जीव. दुसऱ्या दिवशी काही बंगाली साहित्यिकांना, मित्र अगदी जवळचे बैठकीतले असतात ना, वाचून दाखवलं. काल छान सुंदर एक काव्य स्फुरलंय, टिंगल केली. हे काय आहे? संस्कृत लिहिलंयस, मध्ये मध्ये काही ठिकाणी बंगाली शब्द टाकलेस, धड एका भाषेत तरी लिहायचं. हे काय गाणं आहे का? हे कोणी काय चिडले बंकिमचंद्र. काय आत्मविश्वास असेल बघा. ते मला कुणी वाचू नका माझं हे काव्य. नाही ना आवडलं तुम्हाला, टिंगल करायचा काही अधिकार नाही. पण एक शब्द आज सांगतो तुम्हाला, एक दिवस भारताच्या इतिहासामध्ये हे मी लिहिलेलं, ज्याची तुम्ही आज टिंगल केलीत, हे गीत एक दिवस या भारताचा स्वातंत्र्याचा मंत्र बनेल. हे इतकं लोकप्रिय होईल की तुम्ही तोंड आग करून बघत राहाल.
मग काही काळ शांत गेला. वंदे मातरम त्या लिहिलेल्या चोपडीत बंद होतं. मग बंकिमचंद्रांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. ती कादंबरी लिहून पूर्ण झाली. त्या कादंबरीच्या मध्ये एक अशी सिच्युएशन निर्माण झाली की इथे काय लिहावं, इथे मला जरा पृथ्वीचं वर्णन करावं असं वाटतंय. आणि मग त्यांच्याच लक्षात आलं, अरे कशाला दुसरं काहीतरी लिहायचं. काही महिन्यांपूर्वी मी जे स्वतः वंदे मातरम लिहिले ती कविता इथं चपखल बसते. आणि मग त्यांनी स्वतःच लिहिलेली कविता त्यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये बसवली. मग ती कादंबरी प्रकाशित झाली. ती इतकी लोकप्रिय झाली की त्या कादंबरीच्या मार्फत लोकांपर्यंत पहिल्यांदा वंदे मातरम पोचलं. मग त्या कादंबरीवरती नाटक बसवलं गेलं. आणि मग आनंदमठ नावाचं नाटक पहिल्यांदा बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये रंगभूमीवर सादर केलं. त्याच्यात आता कादंबरीत ते गीत असल्यामुळं ते नाटकात नाट्यगीत म्हणून पहिल्यांदा ते रंगमंचावर गायलं गेलं. मग बंगालची फाळणी झाली. लॉर्ड कर्झन, पूर्व आणि पश्चिम बंगाल. बंगालची फाळणीच्या विरोधात सगळे वंगभंग आंदोलन मोठं उभं राहिलं. सगळे बंगाली तरुण रस्त्यावर उतरले. इतकं पेटवलं ते की बंगालपर्यंत सीमित राहिलं नाही, संपूर्ण देशात पसरलं ते आंदोलन. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे असंच चालू राहिलं तर परत एकदा 1857 सारखं काहीतरी भयानक घडेल आणि आपल्याला इथेच हा देश सोडावा लागेल. आता 4 पावलं मागं यावं लागेल आपल्याला. मग ती कोर्टामध्ये केस झाली. ती केस कलकत्त्याच्या हायकोर्टात चालू असताना बाहेर हजारो बंगाली तरुण मैदानावरती जमलेले होते. पोलिसांचा कडक पहारा. आणि त्या कडक पहाऱ्यामध्ये शांततेमध्ये एक भन्नाट सन्नाटा होता. काय निकाल लागतोय. आणि त्याच्यात एक 14 वर्षाचं मूल पहिल्यांदा वंदे मातरम म्हणून ओरडलं. पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला खांबाला बांधलं. त्याचे कपडे काढले आणि त्याला चापकाचे फटके मारले सगळ्यांसमोर. पुन्हा कोणीही वंदे मातरमचा उच्चार करता कामा नये अशी दहशत निर्माण करण्यासाठी. 14 वर्षाचा मुलगा. प्रत्येक फटक्याबरोबर त्याच्या तोंडातून पुन्हा पुन्हा वंदे मातरम हे शब्द निघत होते. शेवटी तो पूर्ण मूर्छितावस्थेत पडेपर्यंत त्याच्या मुखातून फक्त वंदे मातरम शब्द निघत होते. आणि मग ते जे लोण पेटलं ते संपूर्ण हजारो तरुण वंदे मातरमचा जयघोष करू लागले. आणि या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला पहिल्यांदा वंदे मातरम हा मंत्र मिळाला. 1896ला काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाची सांगता रवींद्रनाथ टागोरांना एखाद्या गीताने करावी. असं एखादं गीत जे या देशाचं स्वतंत्र भारताचं भविष्यामध्ये राष्ट्रगीत होऊ शकतं, असं एखादं गीत टागोर तुम्ही गा आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता करा. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांची जर इच्छा असती की त्यांनी लिहिलेलं जनगण मन हे जर या देशाचं राष्ट्रगीत व्हावं अशी जर तेव्हा त्यांच्या मनात असतं, किंवा रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून जर लिहिलेलं असतं तर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता स्वतःचं जनगण मन म्हणून केली असती, पण नाही केली. कारण जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून टागोरांनी लिहिलेलं नाही, हे त्यांनी स्वच्छ कबूल केलेलं आहे. त्यांच्याच पुस्तकात याची त्यांनी नोंद केलेली आहे. जेव्हा हे प्रकरण भयंकर वाढलं बंगालच्या फाळणीचं आणि शेवटी लॉर्ड कर्झनला पुन्हा इंग्लंडला जावं लागलं आणि त्या ठिकाणी पंच जॉर्जला पाठवलं गेलं. तो थोडासा सॉफ्ट कॉर्नर असलेला माणूस होता. आणि मग बंगालची फाळणी रद्द झाली. बंगालची फाळणी रद्द झाल्यानंतर त्या पंचम जॉर्जच्या स्वागताचा एक मोठा कार्यक्रम करायचं राष्ट्रीय सभेने ठरवलं. या पंचम जॉर्जमुळं ही बंगालची फाळणी रद्द झाली, त्याचा एक स्वागत समारंभ करू, त्याला जरा खुश करू. आता खुश करायचं तर आपल्याकडे अशी प्रथा आहे की असा कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतली मुलं येतात आणि एक स्वागतपर गीत गातात. आता हे स्वागतपर गीत गायला पाहिजे. मग मुलांना गीत कुठलं द्यायचं? मग त्या राष्ट्रीय सभेचा एक मेंबर होता, तो रवींद्रनाथ टागोरांचा खास मित्र होता. ते म्हणाले, जा टागोर तुझे मित्र आहेत ना, त्यांच्याकडनं एक छान काहीतरी लिहून आण.
म्हणून हा मित्र टागोरांकडे गेला. टागोर म्हणाले, कुठल्या तरी ब्रिटिश पंचम षष्ठ सप्तम अशा नाव असलेल्या अधिकाऱ्यासाठी मी माझी लेखणी वापरत नाही, पण तू माझ्या जवळचा मित्र आहेस. तिथे एक चोपडी पडलेली आहे, त्यात काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यातली कविता तुला योग्य वाटेल ती त्या स्वागतासाठी घेऊन जा. ते त्यांनी त्या वहीतलं बघितलं. त्याला ते जनगण मन वाचल्यावर त्याला वाटलं, आयला हे जरा तो पंचम जॉर्जला वाटेल, अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता, तो खुश होईल. त्याला वाटेल त्याच्याबद्दलच बोलतोय. म्हणून ते तो घेऊन गेला आणि त्या पोरांकडनं पहिल्यांदा ते गाऊन घेतलं. तेवढं एकदाच ते गायला गेलं. मग वंदे मातरम हा जयघोष झाला. मग मिठाचा सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींपासून अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधी बाबापासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांपर्यंतच्या प्रत्येकाच्या मुखातून वंदे मातरमचा जयघोष सुरू झाला. ब्रिटिश अधिकारी मारायचे, आपले देशभक्त क्रांतिकारक सत्याग्रही सगळेजण वंदे मातरम म्हणायचे. फासावर लटकणारे क्रांतिकारक वंदे मातरम जयघोष करायचे. त्या वंदे मातरमची एवढी ताकद आहे की त्याच्यामुळे एक चेतना निर्माण व्हायची. एक संपूर्ण राष्ट्र असं पेटून उभं राहिलं. एका वंदे मातरम मंत्रामुळं अख्खं राष्ट्र एका फटक्यात जवळ आलं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता त्या वंदे मातरम गीतामध्ये होती. आणि बंकिमचंद्र जे मित्रांना म्हणाले होते ते शब्द खरे ठरले. 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली. मग मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर मुळातच मुस्लिम लीगचं धोरणच असं होतं की या देशावर ज्या दिवशी स्वतंत्र होईल त्या दिवशी या देशावर नकळतपणे या देशातले हिंदू बहुसंख्य राज्य करतील आणि हिंदू बहुसंख्य राज्यकर्त्यांच्या हाताखाली आम्हाला जगता येणार नाही. या देशावर 1000 वर्ष मुसलमानांनी राज्य केलेलं आहे. अलीगड युनिव्हर्सिटीचे सर सय्यद अहमद यांचं एक भाषण आहे. ते राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या आधीचं भाषण आहे. तेव्हा ते असं म्हणाले की एका राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र राहत आहेत, एक हिंदू आणि एक मुसलमान. आम्ही या राष्ट्रावरती दिल्लीच्या तख्तावर कायमच मुसलमान बादशाह बसलेला आहे. ब्रिटिशांनी मुसलमान बादशाहकडून दिल्लीचं तख्त काबीज केलंय. ते स्वतंत्र परत करतील तेव्हा पुन्हा त्या दिल्लीच्या तख्तावर मुसलमानच आला पाहिजे आणि तो आत्ताच्या बघितलेल्या परिस्थितीमध्ये येणं शक्य नाही, कारण हिंदू बहुसंख्य आहे, ते येऊ देणार नाही. हे पूर्णपणे ज्ञान असल्यामुळं की मुसलमान आणि हिंदू कधीही एकत्र येऊच शकत नाही. कारण इस्लामचा धर्म ग्रंथ त्यांना हे शिकवतात की देशाची नव्हे पृथ्वीची विभागणी 2 भागात केली आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात आणि राज्यकर्ते मुसलमानच करतात तो प्रदेश दारुल इस्लाम, आणि ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात पण राज्यकर्ते मुसलमान नाहीत तो दारुल हरब. म्हणजे आत्ताचा भारत, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जपान, जिथे मुसलमान राज्यकर्ते नाही आहेत, मुसलमान राहतात सगळीकडेच, तो दारुल हरब. या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबू शकता, त्या मार्गाला जिहाद म्हणतात. आणि या जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि अशा गाझीला जन्नत प्राप्त होते. मग ते 72 हूरबीर सगळं त्यांना मिळतं. हे इतकं इत्यंभूत माहिती ज्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचं नाव आहे पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया. त्याचे लेखक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेब असं म्हणत होते, स्वतंत्र भारतामधल्या एकाही मुख्य पदावर शासकीय मुसलमान बसता कामा नयेत. का जेव्हा परकीय मुस्लिम देशाचं आक्रमण होईल तेव्हा उच्च पदावरचा मुसलमान अधिकारी हा धर्माशी प्रामाणिक राहील, राष्ट्राशी राहणार नाही. हे बरोबर माहीत असल्यामुळं
हे दोघं एकत्र आल्याशिवाय देशाला स्वातंत्र्यच मिळणार नाही. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना भारतीयांनी करण्याच्या आधी ती ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच केली. सर ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. गंमत आहे की नाही? मी तुमच्यावर राज्य करतोय आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून माझ्याच मुलाला आणून बसवलं, जेणेकरून कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही. तुम्ही संपूर्ण काँग्रेसचा इतिहास जर बघितला 1885 पासूनचा, तर सगळ्या कार्यकारिणीच्या सभासदांमध्ये नेहमी ब्रिटिश अधिकारी दिसतील तुम्हाला. कधी कार्यवाह म्हणून दिसतील, कधी सरचिटणीस म्हणून दिसतील, कधी अध्यक्ष म्हणून दिसतील, सगळे ब्रिटिश अधिकारी. जी काँग्रेस ब्रिटिशांच्या विरोधात लढते स्वातंत्र्यासाठी असा जो समज निर्माण करून दिला गेला, त्यांच्यात जर ब्रिटिश अधिकारी असतील तर त्यांना स्वातंत्र्य कसं मिळेल? लॉजिकल विचार करा. म्हणून काँग्रेसने कधीही स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही. एक सायमन परत जा, नंतर मिठाचं आंदोलन आणि चले जाव चळवळ, या राष्ट्रीय पातळीवर केलेल्या फक्त 3 आंदोलन आहेत काँग्रेसची. बाकी फुटकळ आंदोलन आहे. सांगलीमध्ये शरद वंशेंच्या व्याख्यानाला परवानगी द्यावी हे आंदोलन, हे राष्ट्रीय पातळीवरचं आंदोलन होऊ शकत नाही. अशी फुटकळ आंदोलनं काँग्रेसने केली. ती सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली केली, म्हणून ती थोडीफार यशस्वी झाली. त्या शहरापुरती यशस्वी झाली, छोटी छोटी यशस्वी झाली. ह्याच्यात राष्ट्रीय चळवळी, राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यासाठीचं असं एकही आंदोलन नाही. आणि ही जी 3 आंदोलनं केली, सायमन परत जा, नंतर मिठाचा सत्याग्रह, आणि ह्याच्याने देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही. ही तिन्ही सपशेल पराभूत झाली, सपशेल अपयशी ठरली. आता हिंदू मुस्लिम एकत्र आले तर कधीच या देशाला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही. कारण मुसलमानांना एक राष्ट्र स्वतंत्र करण्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्ट आहे संपूर्ण विश्वाला दारुल इस्लाम बनवणं. आणि हिंदू या देशाला मुस्लिम राष्ट्र बनवू देणार नाही. त्यामुळे यांची युती घडवून आणली की ती कधीच यशस्वी होणार नाही. आणि अशा पद्धतीने हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार ही वैचारिक बैठक ब्रिटिशांनी ॲलन ह्यूमनी बनवली आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. बघा, त्यांची बैठक तीच आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू राष्ट्रवाद नाही. हिंदू राष्ट्रवाद आला तर मुसलमान येणार नाहीत, मुसलमान आले नाही तर राष्ट्राला स्वातंत्र्यच मिळू शकत नाही, अशी खुलसट कल्पना. आणि त्यावेळेला त्याला काउंटर करणारे सगळ्या निर्बंधातून मुक्त झाल्यावर 37 साली पहिल्यांदा एक माणूस या देशात उभा राहिला जो म्हणाला की हा हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसाचं नाव सावरकर. म्हणून तिथपासून 37 पासून या काँग्रेसच्या पोटात सावरकर ही अक्षरं खुपतात. हा पहिला माणूस आहे जो जाहीरपणे आमचे वाभाडे काढणारा. हा पहिला माणूस आहे ज्याने आमचा नकाब उतरवला, आमचा मुखवटा फाडला आणि आमचा खरा चेहरा भारतीयांसमोर आणला की आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढतच नाही. फक्त त्यावेळेला विश्वास ठेवला नाही, कारण 1885 ते 37 52 वर्ष काँग्रेसच्या मागे लोक धावत होते. आणि अहिंसेने लढणं हे सामान्य माणसाला सोपं असतं. एका गाला तप्पड मारली की दुसरा गाल पुढे करायचा, हे सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत सोपं तंत्र आहे. एका गालावर मारल्यावर 2 मुस्काटात ठेवून दे हे सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शिकवावे लागतात, संभाजी महाराज शिकवावे लागतात, बाजीराव पेशवा शिकवावा लागतो. पण हे आम्ही कधी शिकवलंच नाही. आमच्यामधला पुरुषार्थ जागा होईल असं आम्ही कधीच काही शिकवलं नाही. असे काही अहिंसेची इंजेक्शन मारली की आम्ही अहिंसक होता होता नपुंसक समाज तयार झाला. उपोषणाला बसायचे भलतेच मार्ग आम्ही काढले. ना स्वातंत्र्य पूर्व काळात ना स्वातंत्र्यानंतर एकाही उपोषणाने एकही गोष्ट साध्य झालेली मला दाखवून द्या. उपोषण हा मार्ग नाही म्हणून प्रभू श्रीराम उपोषणाला बसले नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला लढायचं नाही, ठीक आहे, मैदानावर उपोषणाला बस 5 पांडव असं म्हटले नाही. छत्रपती शिवाजी महाराज कधी उपोषणाला बसले नाही, संभाजी महाराज बसले नाही, बाजीराव पेशवे बसले नाही, टिळक बसले नाही, सावरकर बसले नाही, बाळासाहेब ठाकरे बसले नाही. आणि जे बसले त्यांची सगळी उपोषणं 5-6 दिवसात पाठी आली पटकन.
आता स्वतंत्र भारतात आता काही उपोषण करतात, जे आमरण उपोषण 10 वेळा करतात. ही पण एक फार गमतीशीरच गोष्ट आहे म्हणजे. आणि मग देश स्वतंत्र झाला. आता स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र राष्ट्राला एक राष्ट्रगीत पाहिजे, एक राष्ट्रभाषा पाहिजे, एक राष्ट्रीय कॅलेंडर पाहिजे, राष्ट्रीय प्रतीक पाहिजेत की नाही. आणि मग नुकत्याच स्वतंत्र झालेल्यांचा एक युनो मध्ये मोठी परिषद भरायची होती काही महिन्यात लगेच. आमचे विष्णू दिगंबर पलुसकर, कुणी या वंदे मातरम हे गीत आता राष्ट्रगीत होणार या भावनेतून दिल्लीत जाऊन वंदे मातरमला राष्ट्रगीत म्हणून चाली लावल्या आहेत. मास्टर कृष्णराव, मास्टर फुलंब्रीकर, मास्टर विष्णू दिगंबर पलुसकर, पंकज कुमार मलिक, दिलीप कुमार रॉय, वी दे अंबईकर इतक्या भारतातल्या महाराष्ट्र आणि बंगालमधल्या संगीतकारांनी विविध प्रकारच्या चाली लावल्या वंदे मातरमला. हे सगळे कलाकार आहेत, संगीतकार आहेत, प्रामाणिक आहेत, राजकारण कळत नाही. पण हे वंदे मातरम जर राष्ट्रगीत झालं, ज्याला 1920 पासून ज्या वेळेला मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणून जिना आले तिथपासून याला विरोध सुरू झाला. जे जिना जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या समाप्तीला वंदे मातरम सुरू झाल्यावर जर कोणी उभा राहिला नाही तर हे जिना त्याला ओरडत असत. वंदे मातरम सुरू झाल्यांना राष्ट्रगीत उभा राहा, तेव्हा त्या वंदे मातरमचा जिनाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा तो मुस्लिम लीगचा नेता झाला आणि तिथून पाकिस्तानची स्वप्न बघायला लागला आणि आपण राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्न बघायला लागला तेव्हा त्याला वंदे मातरमचा अचानक प्रॉब्लेम सुरू झाला. आता जर त्याला वंदे मातरमचा अर्थ असा वाटला दुर्गा दशप्रहरण धारिणी म्हणजे दुर्गेची मातेची म्हणजे हिंदू देवदेवतांची गुणगान गाणारं हे गीत आहे असं जर त्याला वाटलं असेल तर त्याचा गैरसमज दूर करणं हे गांधी नेहरूंचं आणि काँग्रेसचं काम होतं. त्यांना समोर बसवायचं होतं, त्यांना सांगायचं होतं हे वंदे मातरमला विरोध कशासाठी करता, तुम्हीच उभे राहायचात की नाही आधी. तुमच्याच काही इस्लामिक देशांमध्ये वंदे मातरम सारख्या अर्थाचं दुसरं पण काही उच्चारलं जातं. मग भारतातल्या मुसलमानांना प्रॉब्लेम काय, कुठे हे धर्माचं काय आहे सांगा बघू. दुर्गा दशप्रहरणधारिणी म्हणजे ती भूमी जेव्हा चिडते, पृथ्वी माता भडकते तेव्हा तिच्या पायाखाली दुर्गेच्या रूपामध्ये दिसली ती बंकिमचंद्रांना. बंकिमचंद्र कवी आहेत, ते हिंदू आहेत. बरं, देवदेवतांची संकल्पना फक्त हिंदू धर्मामध्ये आहे, तुमच्याकडे कबरी आहेत. थडगं दशप्रहरणधारण असं कसं म्हणणार. तुम्ही सोबत आलात तर तुम्हाला घेऊन आम्ही तुम्हाला नाकारणार नाही, पण तुम्ही नाही आलात तरी आम्ही स्वतंत्र मिळवणारच. आम्ही 90% आहोत आणि तो पुरुषार्थ आमच्यामध्ये आहे. हे त्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं 1920 ला जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी मुसलमान बोलला असेल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये की वंदे मातरम बोलायचं नाही, तेव्हा तिथे जर दिली असती त्याला तेव्हाच सांगू शकणं होतं. तुझ्या सगळ्या लोकांना सांग आता हे नको ते घाणेरडं पसरवू नकोस, याच्यामध्ये काही संबंध नाहीये, कुठल्याही धर्माचा हे गीत नाही, हे पृथ्वीचे गीत आहे. ही पृथ्वी तुला पण जेवण खाण देते, कपडे लत्ते देते, तुझा पण निवारा पकडते, तुझी पण मशीद धरून ठेवते. मग तुला तिला माता म्हणायला काय प्रॉब्लेम, ठीक आहे माता म्हणू नको, तू ह्यालाच विरोध करतोस. 90% प्रत्येक वेळेला त्यांनी विरोध केला शरण गेले, विरोध केला शरण गेले, विरोध केला शरण गेले. त्यांना लक्षात आलं की हे घाबरट झाले सगळे. आम्ही 10% विरोध केला की घाबरतात, शरण जातात. हीच भावना वाढीला लागली आणि 47 ला देशाला 2 तुकडे सहन करावे लागले. आता बाय ऍक्सिडेंटली आम्ही हिंदू असल्याचा ज्याला अभिमानच नाही असं गुलाबाचं फूल आमचे पंतप्रधान. आता ते मुसलमान दुखावले जातील. बरं, देश स्वतंत्र झाला, धर्माच्या नावावर सगळेचे सगळे जायला पाहिजे होते. आंबेडकर, सावरकर सगळे सांगत होते इथला शेवटचा मुसलमान तिकडे जाऊ दे, तिकडचा शेवटचा हिंदू इकडे येऊ दे. रितसर धर्माच्या नावावरच करायचे ना फाळणी, तर प्रॉपर एक हिंदू देश तयार होईल, एक मुस्लिम देश तयार होईल, सुखाने नांदू. म्हणजे 2 भावांची वाटणी झाली. मोठा भाऊ फॅमिलीला घेऊन गेला तर वडील काय म्हणाले, नाही त्याची बायको कधी पण इथे येऊन राहू शकते, त्याची मुलं इथे येऊन राहू शकतात. त्यांनी 2 मुलं इथे ठेवली.
मग त्या मुलांची लग्न झाली, त्यांना पोरं झाली, आईला ते इथेच राहिले. ती मुलं आता वाढीला लागली, ती मुलं बरं कंट्रोलमध्येच नाहीत. आता ते राहिलेल्या फ्लॅट मधले आणि 3 BHK मधले 2 फ्लॅट ते मागायला लागले. आता अजून 2 बेडरूम पाहिजेत आम्हाला. हळूहळू ते सगळंच बळकावून घेतील आणि जो मूळ हिंदू माणूस आहे या फॅमिलीतला तो बाहेरच रस्त्यावर येईल. तीच परिस्थिती आली ना आज. अख्खा देश मागून घेतला. उरलेल्या देशामध्ये आता 8 राज्य 79 वर्षात मुस्लिम बहुसंख्य झाली. बंगाल त्याच वळणावर आहे, केरळ त्याच वाटेवर आहे, उंबरठ्यावर आहेत. आता जे इलेक्शन मध्ये जर काही बदल झाला नाही तर संपलो आपण. तेव्हा जे पूर्व पश्चिम बंगालची फाळणी होती ती झाली. तेव्हा सांगायला पाहिजे होतं, पण नाही. मुसलमान दुखावले जातील म्हणून आता या वंदे मातरमच्या शब्दांवर अक्षरांवर आक्षेपच घेता येत नाही. त्याच्यात कुणालाही दुखावण्याचा काही प्रश्नच नाही. मग टुमणं काय काढलं ह्याची चाल बरोबर नाही. ही जी नावं संगीतकारांची मी आता घेतली, हे संगीतकार बिचारे चाली लावत राहिले. प्रत्येक वेळेस निरूपणाचं नाही, ही चाल बरोबर नाही, ही चाल बरोबर नाही, ही बँड पथकावर वाजवता येत नाही. त्या काय ते त्या मिलिटरीवाले ते काय वाजवतात ना, त्याच्यावर म्हणे ही वाजवता येणार नाही. कशी वाजवता येणार नाही? सुभाषचंद्र बोस जपानला गेले, जपानमध्ये जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्या आझाद हिंद सेनेच्या बँड पथकावरती वंदे मातरम वाजवलं. देशाचं राष्ट्रगीत म्हणून वाजवलं त्यांनी. तो ताल मार्च करतच वंदे मातरम म्हटलं की नाही त्यांनी. म्हणजे ते म्हणता आलं होतं ना, म्हणजे त्या चालीमध्ये पण ते म्हणता आलं असतं. ह्यानं झुलवत ठेवलं, हे आपले चाली लावत राहिले, चाली लावत राहिले. 60-70 चाली लावल्या. तोपर्यंत तिकडे युनोमध्ये परिषद भरली आणि या युनोमध्ये परिषदेमध्ये आमचे सगळे नवीन राष्ट्र स्वतंत्र झालेले लोकांचे सभासद गेले. आता तिकडे नाव पुकारल्यानंतर त्या राष्ट्राचं एक राष्ट्रगीत वाजवावं लागतं. अतिशय हुशारीने जनगण म्हणा यांनी आमच्या नेहरूंनी आधीच पाठवून दिलं होतं. तिथे आधीच त्या बँड पथकावर तयारी करून वंदे जनगण म्हणत तिथल्या आपल्या परिषदेमध्ये जेव्हा त्या नवीन स्वतंत्र झालेल्या देशांचे लोकप्रतिनिधी जेव्हा स्टेजवर आले तेव्हा भारत म्हटल्यानंतर भारताचं जनगण मन वाजायला लागलं. अत्यंत प्लॅनिंग करून मूर्ख बनवलं. जनगण मन वाजलं तिकडे, राष्ट्रगीत म्हणून वाजलं. अजून ते संसदेमध्ये मान्यताच मिळालेली नाही. मग ते सगळं झाल्यानंतर संसदेमध्ये अधिवेशन भरलं. आता राष्ट्रगीत, आता काय करायचं? चर्चा झाली. 80% लोक, 80 काय 90% संसदेमधले सभासद वंदे मातरमच व्हायला पाहिजे. ज्या मंत्र हा राष्ट्राचा मंत्र झाला, जे इतके दिवस आपण म्हटलं 1885 ते 47 पर्यंत जे वंदे मातरम म्हणून आम्ही सगळेच म्हणजे सर्व विचारांची माणसं वंदे मातरमच म्हणत होती, तेच राष्ट्रगीत व्हायला पाहिजे. आता नेहरू म्हणाले बरोबर आहे, मलाही तेच वाटतं. पण आता जर आपण ते राष्ट्रगीत बदललं तर जगामध्ये चितू होईल. का त्या युनोमध्ये आपण ते वाजवलंय जनगण म्हणा. मग खरं तर लोकशाही राष्ट्र आहे. मग लोकशाही राष्ट्रामध्ये काय व्हायला पाहिजे होतं? संसदेमध्ये मतदान घ्यायला पाहिजे होतं. चला मग आपण मतदान घेऊ. जनगण मनला कोण कोण मत देतील, वंदे मातरमला कोण देतील? 100% 90% वंदे मातरमला मतं मिळाली असती, वंदे मातरम राष्ट्रगीत झालं असतं. नाही झालं, त्यांनी मतदानच घेतलं नाही. त्यांनी आयडिया केली, ते म्हणाले आपण सगळ्यांना खुश करू, जनगण मन पण राष्ट्रगीत, हे पण राष्ट्रगीत. फक्त हे राष्ट्रगीत होईल, हे राष्ट्रीय गीत होईल. पटकन कळलं नाही कोणाला. हे म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं ना तर 2 उत्तम बॅट्समन जागतिक दर्जाचे, म्हणजे आता सचिन तेंडुलकर एक उदाहरण म्हणून, आणि आता त्याच्यानंतर कोणी त्याचा रेकॉर्ड मोडला, विराट कोहली. हे 2 बॅट्समन खेळत आहेत, दोघे अफलातून खेळत आहेत. एक 100 काढून आउट झाला, एक 99 आउट झाला. आता क्वालिटी वाईज तुम्ही दोघांनाही सेम मार्क देणार. उत्तम क्रिकेटर बॅट्समन म्हणून त्याच्यात काही हा फालतू तो असं म्हणूच शकत नाही. पण नोंद कोणाची होते? 100 झाल्यावर होते. रन एकाच रनचा फरक आहे, पण नोंद इतिहासात 100ची होते, 99ची होत नाही. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हे 100 आणि 99 सारखं आहे. राष्ट्रगीत हे देशाचं असतं, ते प्रत्येक देशाच्या नागरिकाला म्हणणं हे कंपल्शन असतं. राष्ट्रीय गीत बाय चॉईस असतं.
वंदे मातरम बाय चॉईस झालं आणि राष्ट्रगीत देशाचं जनगणमन झालं. जनगणमन अधिनायक जय हे. जन म्हणजे आपण जनसमुदाय, गण म्हणजे संख्या, मन म्हणजे त्यांचं मन. जनगणमन अधिनायक जय हे. कोणाचे अधिनायक आहेत? भारत भाग्य विधाता, भारताचं भाग्य घडवणारे अधिनायक. त्यांना वंदन करणारं गीत, राष्ट्रगीत नाही. मग ते सगळे अधिनायक जे आहेत भारताचं भाग्य घडवणारे, हे आलेत कुठून कुठून? पंजाब सिंध, गुजरात मराठा, द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग. या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी, राष्ट्राचं भाग्य घडवण्यासाठी जे जे अधिनायक झाले, त्या सगळ्यांचं वंदन करणारं गीत. तव शुभ नामे जागे, म्हणजे तुमच्या नावाने आम्ही जाग येते. तव शुभ आशिष मागे, तुमचे आशीर्वाद पाहिजे. गाये तव जय गाथा, तुमच्या विजयाची गाथा गातो आम्ही. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांची गाथा गाणारं, त्यांचं गुणगान गाणारं हे गीत आहे. राष्ट्राचं गीत नाही. वंदे मातरम हे राष्ट्राचं गीत आहे. जी हिंदू संस्कृतीची भावना आहे ना, वसुधैव कुटुंबकम, ती भावना वंदे मातरम मध्ये. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस हा माझा आहे. जनगणमन हे राष्ट्रगीत झालं आणि हे राष्ट्रीय गीत झालं. मग संसदेमध्ये एक मुसलमान खासदार जाहीरपणे म्हणतो, गले पे छुरी रखेंगे तो भी मैं वंदे मातरम नहीं बोलूंगा. आता फार अप्रतिम असा निर्णय घेतलाय की जनगणमनाच्या आधी वंदे मातरम म्हणावंच लागेल, उभं राहावंच लागेल, असा निर्णय घेतलाय. फारच कौतुकास्पद निर्णय. जाता जाता एवढंच सांगतो, जी काय आपली भयानक अपेक्षा आहे की नाही सरकारकडनं, असे आम्ही मित्र गप्पा मारत असताना मला एक मित्र मला, अरे का झाले की तिसरं टर्म आले तरी काही होत नाही. म्हटलं एक तुला मी एक प्रॅक्टिकल आपण एक गोष्ट सांगतो. म्हटलं मी एका खुर्चीत बसतो आणि माझ्या आजूबाजूचा हा सगळा हॉल मी एका मिनिटात घाणेरडा करून दाखवतो. मी कागदाचे बोळे एका क्षणात असे पटापट सगळीकडे फेकले, इथून पिचकाऱ्या मारल्या, सगळं थुंकलो बिंकलो, सगळं घाण करून टाकलं. किती घाण करायला वेळ लागला? 1 ते 1.5 मिनिट. आता तुम्हाला सांगितलं सगळं साफ करा, 1-1.5 मिनिटात होईल? 60 वर्षांची घाण आहे. आपण मात्र वेळच द्यायला तयार नाही. बरं, दुसरा पर्याय कमळाच्या पलीकडं आहे का? पर्याय नाही आहे. जे सगळे दिसतात 10, त्या सगळ्यात बेस्ट कोण आहे? सर्वात कमीत कमी हिंदूंचं नुकसान करणारा आणि त्यांच्या पाठीमागे हे उभे आहेत एक अत्यंत सशक्त अशी सामाजिक चळवळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तो पाठीशी उभा आहे. जरी भागवत म्हणाले आमचा काही संबंध नाही, तरी ते माहिती आहे आपल्याला. म्हणून आपल्याला आता एकमेव पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. हिंदू म्हणून जगायचं असेल, आपलं कमीत कमी नुकसान कोण करणार आहे ते त्यांना दिलं पाहिजे. आपण सगळे प्रार्थना करूया की मोदींच्या नंतर ते युपीचे भगवे वस्त्रधारी येऊ देत. म्हणजे अत्यंत वेगाने असं पुढच्या 10-20 वर्षात सगळं धनाधन बदलून जाईल. राष्ट्राय स्वाहा.